नमस्कार. ॲग्रोवन डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे. आजचे आपले पाहुणे आहेत डॉक्टर राजाराम देशमुख, राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ म्हणून देशमुख सरांना आपण सगळेजण ओळखतो. सर नमस्कार, ॲग्रोवनमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार सर, आपण थेट प्रश्नांना सुरुवात करूया. हो. सर, सध्याची जी कोरोनाची परिस्थिती आहे तर त्याच्यामुळं भारतामध्ये एक गोष्ट चांगली झाली की आपल्याकडे अन्नधान्याचं उत्पादन पुरेसं आहे. त्याच्यामुळं हा जो क्रायसिस आहे त्याला आपल्याला सामोरं जायला थोडीशी मदत होते, नाहीतर मग अन्नधान्यासाठी दंगली होतील अशा प्रकारची परिस्थिती उद्भवली असती. परंतु जागतिक पातळीवर जर विचार केला तर याच्यामधून एक अन्नधान्याचं संकट, अन्न अरिष्ट येत्या काही दिवसांमध्ये किंवा येत्या काही वर्षांमध्ये निर्माण होईल अशा प्रकारची भीती व्यक्त केली जाते. कारण आता सुद्धा जगामध्ये अन्नधान्याचं उत्पादन पुरेसं आहे, परंतु त्याच्या वितरणाचा प्रश्न आहे. कारण बऱ्याच देशांनी त्यांची जी काही गरज आहे आणि सध्याची कोरोनाची जी अनिश्चितता आहे तर हे सगळं लक्षात घेऊन आपल्या देशामध्ये साठा करण्याला जास्त प्राधान्य दिलेलं आहे. त्याच्यामुळे अनेक देशांनी शेतीमालाच्या निर्यातीवर बंदी घातली. सरकारी खरेदी आणि इतर माध्यमातून आपल्या देशांतर्गत साठा वाढवण्यावर त्यांचा भर आहे. तर अशा प्रकारची परिस्थिती जर राहिली तर अन्नधान्याच्या वितरणाचा जागतिक पातळीवरती प्रश्न निर्माण होईल अशा प्रकारची भीती व्यक्त केली जाते. आणि आता जागतिक अन्न संघटनेचा म्हणजे FAOचा एक अहवाल आलाय. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की देशांमधले जे आंतरराष्ट्रीय सहकार्य आहे, खुला व्यापार आहे आणि पुरवठा साखळीमधल्या जे काही अडचणी आहेत त्याच्यावरती जर तोडगा काढला नाही तर हा जो काही कोरोनामुळे उद्भवलेला जो हेल्थ क्रायसिस आहे त्याचं रूपांतर फूड क्रायसिस मध्ये होईल अशी भीती त्या अहवालामध्ये व्यक्त केली. तर तुम्ही या सगळ्यांकडे कसं बघता? सुदैवानं आपल्याकडे परिस्थिती चांगली आहे. आता जो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा जो अहवाल आला येतो यात दिसून येतं की गेल्या वर्षाचं प्रोडक्शन एकंदरीत चांगलं झालेलं आहे. मला वाटतं आपला ग्रोथ रेट 3.4 असा डिक्लेअर झालेला आहे. आणि ह्या वर्षीची परिस्थिती पण अशी आहे की इन जनरल पाऊस पाणी चांगला झालेला आहे. आणि जरी कोरोनाचं संकट असलं, सुरुवातीला ते बरंचसं शहरी भागामध्ये मर्यादित होतं. खेड्यापाड्यातून फारसा प्रॉब्लेम आला नाही आणि त्यामुळे खरीपाच्या पेरण्या चांगल्या प्रकारे झाल्या. आता काही ठिकाणी पूरपरिस्थिती असल्यामुळं कदाचित थोडासा त्याचा परिणाम होऊ शकेल. पण एकूणच आपलं उत्पादन जर बघितलं संबंध देशाचं तर आपल्याला निदान भारताला तसा प्रश्न येऊ नये. आता थोडंसं कदाचित आपल्या गव्हर्नमेंटलाही तसे निर्णय किंवा तशा स्टेप्स घ्याव्या लागतील की आपला साठा व्यवस्थित ठेवणं आणि त्यानंतरच कदाचित काही सरप्लस असेल तर तो बाहेर पाठवणं किंवा न पाठवणं हा शासनाचा निर्णय राहील. पण आपल्याला तरी मला असं वाटतं की भारताला तसा प्रश्न येऊ नये अन्नधान्याच्या बाबतीमध्ये. सर, हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही विश्लेषण केलं, परंतु ह्याच्या पलीकडे जर आपण विचार केला की 2050 पर्यंत भारताची लोकसंख्या 165 कोटी होण्याचा संभव आहे. आणि एकंदर शहरीकरण वाढतंय, औद्योगिकरण वाढतंय. त्याच्यामुळे आता जी शेतीखालची जी जमीन आहे ती आता झपाट्याने कमी होती. म्हणजे एकीकडे लोकसंख्या वाढते, अन्नाची गरज वाढते आणि दुसऱ्या बाजूला जी काही लागवड योग्य जमीन आहे ती मात्र कमी होते. तर मग त्या परिस्थितीमध्ये अन्नधान्याचं उत्पादन पुरेसं होण्यासाठी सध्याचं जे काही तंत्रज्ञान आहे ते पुरेसं आहे का? आणि मग तो जो पेच आहे तो आपण कसा सोडवणार आहे किंवा त्याच्यामध्ये कसा मार्ग काढणार आहे? खरं आहे की 2050 पर्यंत आपल्याला निदान म्हणजे अन्नधान्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर कमीत कमी 1.5 उत्पन्न वाढवावं लागेल. म्हणजे आता जे 300 दशलक्ष टनाच्या दरम्यान आहे हे 450 दशलक्ष टनापर्यंत वाढवावं लागेल. जमीनला निश्चितच मर्यादा आहेत. आता त्या दृष्टीने सुद्धा शासनाने आता काही धोरणं आखण्याची गरज आहे की जी उपजाऊ जमीन आहे, चांगली फर्टाईल लँड आहे, ही शक्यतो शहरीकरणाखाली किंवा वसाहतीखाली आणू नये. इव्हन उद्योग व्यवसाय जे काही आपल्याला उभारायचे आहेत ते थोड्याशा जी जमीन फारशी उपजाऊ नाही ऍग्रिकल्चरच्या दृष्टीने अशा ठिकाणी हे व्यवसाय सगळे असावेत किंवा तिथे नवीन व्यवसाय अशा ठिकाणीच उभारावेत. हा एक भाग झाला. पाण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा पुष्कळचा प्रश्न राहणार आहे. कारण आताच आपल्याला असं दिसून येतं की पुष्कळ गावांमध्ये महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये पाण्याची खूप मोठी टंचाई असते आणि त्यामुळं कदाचित बारमाही पिकं घेणं हे आपल्याला शक्य होईल की नाही इथून पुढे हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळं तोही प्रश्न थोडासा शासनाच्या लेवलवर जास्तीत जास्त
मॉइश्चर कॉन्झर्वेशन किंवा जलसंधारणाची कामं हाती घेऊन आणि आपल्याला तेवढ्या पाण्यामध्ये आणि त्या जमिनीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न देऊ शकतील अशा प्रकारच्या पिकांचं उत्पादन घेणं किंवा तशा पीक पद्धती राबवणं हा एक त्याच्यामध्ये दुसरा महत्वाचा मुद्दा राहील. आणि तिसरी गोष्ट आहे की ह्या जी काही पिकं आपली महत्वाची पिकं आहेत ह्या सगळ्या पिकांमध्ये आपल्याला त्यांची उत्पादकता वाढवणं हा सतत चालणारा आपला प्रयत्न आहे. गेल्या 40-50 वर्षामध्ये 60 वर्षामध्ये आपण जे काही संशोधन केलं त्यातूनच ग्रीन रिव्होल्युशन झालं किंवा त्यापुढेही ग्रीन रिव्होल्युशनचा एरिया संपल्यानंतर सुद्धा काही पिकांच्या बाबतीमध्ये निश्चित आपण चांगल्या प्रकारे प्रगती केलेली आहे असं मला वाटतं. आणि ही अशीच पुढे राहिली पाहिजे. त्यासाठी शासनाने कृषी शिक्षण संशोधनाकडं त्याचप्रमाणे विस्ताराकडं जास्त लक्ष देण्याची गरज आहे. आज आपल्याकडं अन्नधान्याची परिस्थिती बरी आहे म्हणून आपण त्याच्याकडं अगदी स्वस्त बसणं किंवा एक प्रकारचं कॉम्पिटिशन्स त्याच्यामध्ये येणं हे काही फारसं योग्य राहणार नाही. तर भविष्यातले सगळे चॅलेंजेस डोळ्यापुढे ठेवून आपल्याला या कृषी संशोधनाकडं जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज आहे. आता जे अन्नधान्य उत्पादन वाढवण्याचा जे काय आपला सगळा जो प्रयत्न आहे किंवा सगळे जे टेक्निक आहे हे जे सध्याचं जे पारंपरिक पद्धतीने आपण याच्याकडे बघतोय, परंतु याच्यामध्ये एक विचार प्रवाह असा आहे की जनुकीय बदल केलेली जी पिकं आहेत म्हणजे जीएम टेक्नॉलॉजी जी आहे ती आपण जास्तीत जास्त प्रमाणात वापरली पाहिजे तरच ह्या प्रश्नावरती मात करता येईल असा एक विचार प्रवाह आहे. परंतु एकूणच जीएम पिकांबद्दलचे जे काही धोरण आहे त्याच्यामध्ये खूप धरसोड दिसते आपल्याकडे. तर हा पहिला प्रश्न म्हणजे हा ह्याच्यावर मार्ग होऊ शकतो का की जीएम पिकाकडे वळणं आणि ह्याच्याबद्दलची नेमकी पॉलिसी काय असली पाहिजे? आता असं आहे की पूर्णतः काही आपण जनुकीय परिवर्तनावर अवलंबून नाही आहोत किंवा राहणार नाही. आपल्याला जी नेहमीची जी पद्धत आहे कन्व्हेन्शनल प्लांट ब्रीडिंग जे आपण म्हणतो की नवीन संकरित असतील किंवा सुधारित वाण निर्माण करणं हे काम आपल्याला सातत्यानं चालू ठेवलं पाहिजे. कारण त्यामध्ये सुद्धा पुष्कळ वेळेला असं होतं की मध्ये मध्ये त्याच्यामध्ये गॅप पडतात. काही शास्त्रज्ञ चांगलं काम करतात मग त्यामध्ये आपल्याला प्रगती झालेली दिसून येते. पुन्हा काही शास्त्रज्ञ त्यातले निवृत्त झाले आणि तशा जागा भरल्या गेल्या नाही तर तिथे परत गॅप पडते आणि पुन्हा त्याला सेटबॅक बसतो. तर हे एक काम तर आपलं जी नेहमीची पद्धत आहे ज्याला आपण मराठी इंग्रजीमध्ये हायब्रिडायझेशन म्हणतो की या माध्यमातून, कारण हे सुद्धा फार मोठं काम आहे आणि फार महत्वाचं आहे की चांगल्या प्रकारे त्याचं नर आणि मादी वाहनांची निवड करणं म्हणजे त्याला पेरेंटल लाईन्स आपण असं म्हणतो. त्यासाठी त्याचं जेनेटिक डायव्हर्सिटी त्याचा पूर्ण अभ्यास करणं, त्याचं फिजिओलॉजिकल सगळा अभ्यास करणं, विशेषतः जैविक आणि अजैविक जे तणाव आहेत. अजैविक म्हणजे मी असं म्हणेल की समजा अति उष्णतामान असेल किंवा अति थंडी असेल किंवा अवकाळी पाऊस असेल किंवा अवर्षण असेल आपल्याला जे नेहमी जाणवतं की पाऊस फार कमी पडतो किंवा उशिरा पडतो किंवा पावसामध्ये फार मोठी गॅप पडते. तर या सर्व गोष्टींना उत्तर जे मिळणार आहे ह्या वाणातून मिळणार आहे. कारण तुम्ही जरी जलसंधारण आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या तरी त्याचं प्रोटेक्टिव्ह इरिगेशन म्हणून आपल्याला 1-2 पाणी काही ठिकाणी देणं शक्य होईल, काही ठिकाणी देणं शक्य होणार नाही. पण मुळात अशा प्रकारचा ताण सहन करण्याची क्षमता असणारे वाहन आपण तयार करण्याची गरज आहे. आणि मग त्याला ज्या वेळेला काही आपल्याला मर्यादा येतील असं वाटेल. आता उदाहरणार्थ अशा प्रकारे आपल्याला नवीन वाहन तयार करायचं म्हटलं तर जवळजवळ 10-12 वर्ष जातात आपल्या सध्याच्या पद्धतीप्रमाणे. पण त्याला मध्ये जर थोडं बायोटेक्नॉलॉजिकल इंटरव्हेन्शन्स वापरले म्हणजे त्याला जैव तंत्रज्ञानाचा वापर जर आपण योग्य प्रकारे केला तर हा पिरियड आपण निम्म्याने कमी करू शकतो. कदाचित 12 वर्षाच्या ऐवजी 6 वर्षामध्येच आपण नवीन जाती चांगल्या प्रकारच्या देऊ शकतो. दुसरं असं की काही गुणधर्म काही पिकांमध्ये असतात. उदाहरण आपल्याला द्यायचं झालं तर बाजरी आपण खरीपामध्ये करतो किंवा ज्वारी असेल आणि बऱ्यापैकी पाण्याचा ताण सहन करण्याची किंवा टेम्परेचर जास्त असेल तर ते सहन करण्याची क्षमता या पिकांमध्ये आहे. पण तेच जर आपण रब्बी हंगामाच्या पिकांचा विचार केला विशेषतः गव्हासारख्या तर त्याला थोडं जरी टेम्परेचर वाढलं एखाद्या डिग्रीने जरी फरक झाला तरी उत्पन्नामध्ये फार मोठी घट येते. मग अशा प्रकारचे जीन्स आपल्याला ट्रान्सफर करावे लागते. कदाचित या बाजरीसारख्या पिकामधून किंवा नागलीसारख्या पिकामधून ज्वारीसारख्या पिकामधून गव्हासारख्या पिकामध्ये असेल किंवा अगदी हरभऱ्यामध्ये सुद्धा असेल असे काही जनुक आपल्याला ट्रान्सफर करावे लागते.
ते अगदी दरवेळेला काही वाईल्ड स्पेशीज मधूनच घेतले पाहिजे गरज नाही, कदाचित घ्यावे लागते. म्हणजे जे काही त्याच्याशी संबंधित अशा ज्या काही जंगली प्रजाती म्हणूया आपण त्या प्रकारातल्या, त्याच्यामध्ये सुद्धा काही चांगले गुणधर्म असतात, त्यातले आपल्याला घ्यावे लागतील. हे घेण्यासाठी बायोटेक्नॉलॉजीच्या तंत्राचा आपल्याला वापर करावा लागेल. पण म्हणून आपण पूर्ण बायोटेक्नॉलॉजीवर अवलंबून राहणार आहोत असं नाही. आपल्याकडे खूप चांगला प्रोग्राम आहे, ऑल इंडिया कोऑर्डिनेटेड प्रोग्राम म्हणून जो आहे ICRचा. त्याच्यामध्ये जवळपास सर्व विद्यापीठं इन्व्हॉल्व्ह झालेले असतात आणि याचं नॅशनल लेव्हलला कोऑर्डिनेशन केलेलं असतं आणि प्रत्येक राज्याची रिक्वायरमेंट लक्षात घेऊन त्या ठिकाणी हे प्रोग्राम दिलेले असतात. त्यातून आजपर्यंत आपण एवढी क्रांती करू शकलो. आपल्याकडे जे 50 दशलक्ष टनाचं फक्त अन्नधान्याचं उत्पादन होतं, ते आपण आज 292 दशलक्ष टनावर गेलो. हे काय बायोटेक्नॉलॉजीनं नाही गेलो, हे आपण नेहमीच्या पद्धतीनेच गेलो. पण नेहमीच्या पद्धतीने जाऊन आता यापुढे असं काही होणार नाही असं समजायचं कारण नाही. काय स्काय इज द लिमिट. या पद्धतीनं कन्व्हेन्शनल पद्धतीनं सुद्धा खूप चांगलं काम होऊ शकतं आणि ते सुद्धा जेनेटिक्स मधूनच आपण करतो. म्हणजे जनुकीय बदल हे फक्त एखाद्या प्राण्यामधून एखाद्या वनस्पतीमध्ये जीन आणला किंवा एखाद्या बॅक्टेरियामधून कपाशीमध्ये जीन आणला बीटी सारखा म्हणजेच फक्त जनुकीय परिवर्तन असं समजायचं काही कारण नाही. नेहमीच्या पद्धतीने सुद्धा आपल्याला हे काम करता येतं. फक्त ज्या ठिकाणी जसं की बाजरी आणि गहू मी आपल्याला म्हटलं, याचा संकर आपण करू शकत नाही. पण हेच मॉलिक्युलर बायोलॉजी मधून किंवा तुमच्या बायोटेक्नॉलॉजीच्या मधून हे जीन्स आपण आयसोलेट करून ते पाहिजे त्या स्पेशीज मध्ये एकामधून दुसऱ्यामध्ये अगदी ज्याच्याशी काही संबंध नाही अशा वनस्पतीमध्ये किंवा प्राण्यामध्ये सुद्धा असे जीन्स आपण ट्रान्सफर करू शकतो आणि त्याची जेव्हा आपल्याला गरज पडेल त्या ठिकाणी आपण त्या बायोटेक्नॉलॉजीचा सुद्धा वापर केला पाहिजे. तर आतापर्यंत झालेलं जे काही काम आहे हे बरंचसं आपलं हे कन्व्हेन्शनल पद्धतीनं जे प्लॅन बिल्डिंग केलं जातं, नवीन वन शोधण्याचं काम केलं जातं, तशा प्रकारे करून आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे सगळं उत्पादन वाढवलेलं आहे. पण यापुढे नक्कीच आपल्या पुढे जे चॅलेंजेस आहेत किंवा जी आव्हानं आहेत त्यामध्ये कदाचित आपल्याला बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून नवीन पुढचे हे संशोधन आणखी पुढे न्यावं लागणार आहे. म्हणजे पारंपरिक पद्धतीचं संशोधन काही आपलं बंद होईल असं नाही, ते राहणारच आहे. कारण सगळ्याच ठिकाणी तुम्ही बायोटेक्नॉलॉजीचा वापर करू शकणार नाही, हे फार कॉस्टली गोष्ट आहे. त्यामुळे राज्यातून एखाद्या ठिकाणी निदान अशा प्रकारची सुविधा असावी म्हणून आपण राहुरीला बायोटेक्नॉलॉजी सेंटर, स्टेट लेव्हल बायोटेक्नॉलॉजी सेंटर उभारला. याचा वापर राज्यातील 4ही कृषी विद्यापीठांनी केला पाहिजे आणि त्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी त्याला फंडिंग केलं पाहिजे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या लेवलला देखील बायोटेक्नॉलॉजीवर काम मोठ्या प्रमाणावर आणखी करण्याची गरज आहे. आता होतं आहे, नाही असं नाही, पण यापुढचे चॅलेंजेस लक्षात घेता विशेषतः ह्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे वगैरे हवामानातील जे बदल होत आहेत यामुळे आपल्याला पुष्कळ वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनांची गरज पडणार आहे. उदाहरणार्थ आवर्षण जे काही आपल्याकडे नेहमी आहे, एक प्रकारचा पाण्याचा ताण सहन करावा लागतो पिकांना, ड्राऊट रेजिस्टन्स. आता आपण बीटी कॉटनच्या माध्यमातून फक्त पेस्टसाठी रेजिस्टन्स आपण घेण्याचा प्रयत्न केलाय. ते बाहेर झालेलं संशोधन, खाजगी कंपनीने केलेलं संशोधन आपण त्याला रॉयल्टी देऊन ते बियाणं आपण मोठ्या प्रमाणावर तयार केलं आणि शेतकऱ्यांना वाटलं. पण अशा प्रकारे दुसऱ्यांवर अवलंबून राहणं यापुढे आपल्याला फारसं परवडणार नाही आणि म्हणून असं बेसिक संशोधन जे काही जनुकीय परिवर्तनामध्ये करण्याची गरज आहे. निदान देशामध्ये काही सेंटर्स, काही विद्यापीठ असे आपल्याला आयडेंटिफाय करून त्या ठिकाणी काही निश्चित असं प्रोग्राम म्हणजे काही जबाबदाऱ्या ठरवून द्याव्या लागतील की या पिकावर हे काम करतील, हे लोक काम करतील आणि त्यासाठी जे काही एक्सपर्टाईज लागेल संबंध देशामधून जिथले कुठे चांगले शास्त्रज्ञ असतील त्या लोकांना त्या ठिकाणी अपॉइंट करून आणि त्यांना लागेल तसं फंडिंग तिथे थोडंसं तुम्हाला लिबरल राहावं लागेल, त्याला मोकळा ढिल्ला हात ठेवावा लागेल. तुम्ही त्याला नेहमीच्या पंचवार्षिक योजनेमध्ये बांधून की तुम्हाला हे एवढे पैसे फक्त आणि आता काहीतरी शॉर्टेज झालं म्हणून याच्यामध्ये एवढा कट, हे अशा प्रकारचं धोरण चालणार नाही. तर एक दूरचा विचार करून दीर्घकालीन धोरण आणि हे जनुकीय परिवर्तन केलेली वाण त्यांच्या चाचण्या घ्यायच्या किंवा मध्येच बंद करायच्या, पुन्हा सांगायचं की नाही आता परत तुम्ही सुरू करा, तर हे परवडणारी गोष्ट नाही. कारण याच्यामध्ये खाजगी कंपन्या असतील किंवा शासन असेल, सरकारी असतील, यांचा खूप पैसा गेलेला असतो आणि याचा वापर
ताबडतोब हा शेतकऱ्यांना करायला मिळाला पाहिजे, तरच तो पैसा सगळा वसूल होईल. नाहीतर आपण जगाच्या मागे पडू या सगळ्या कामामध्ये. त्यामुळं नेहमीच्या पद्धतीनं, पारंपरिक पद्धतीनं नवीन वाण शोधण्याचं काम करणे आणि त्याला जोड या बायोटेक्नॉलॉजिकल किंवा जैवतंत्रज्ञानाची देणं हे आज काळाची गरज आहे. याला दुसरा पर्याय नाहीये. तुमचं म्हणणं असं आहे की पूर्णपणे जीएम टेक्नॉलॉजीकडे जाण्याची गरज नाही, तर दोन्हीचा समन्वय पाहिजे. जे पारंपरिक जी आपली पद्धती आहे रिसर्चची आणि हे बायोटेक्नॉलॉजिकल जे इंटरव्हेन्शन्स आहेत त्याचा समन्वय पाहिजे. आणि ज्यावेळेस आपल्याला जीएम टेक्नॉलॉजीचा आपण विचार करतो त्यावेळेस आपल्या गरजा काय आहेत आणि आपल्या देशाच्या म्हणून ज्या काही प्रायोरिटीज आहेत त्या आपण आधी लक्षात घेतल्या पाहिजे आणि त्याप्रमाणे ह्या सगळ्या रिसर्चची रचना असली पाहिजे. आता पद्धत अशी आहे की ज्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचं त्यांचं म्हणून एक अजेंडा आहे किंवा त्यांचं म्हणून बिझनेसचं स्ट्रक्चर आहे आणि ते त्यांचे जे प्रायोरिटीज आहेत ते आपल्यावर थोपवत आहेत. ज्या विकसनशील देश आहेत किंवा भारतासारखे एक मोठे देश आहेत त्यांच्यावरती थोपवत आहेत आणि त्याच्यातून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. परंतु ह्याच्यातला दुसरा मुद्दा आहे तो सरकारचा ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन. जीएम पिकांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे त्याच्यामध्ये एक वाक्यता नाहीये. म्हणजे आताचं भाजपचं सरकार असू दे किंवा आधीचं जे काही काँग्रेस प्रणित युपीएचं सरकार होतं तर ह्याच्यामध्ये रिसर्च बद्दलची एक वाक्यता नाहीये की ह्याच्याबद्दल एक आपलं ठोस धोरण पाहिजे काहीतरी जीएम पिकांचं. तुम्ही आता उल्लेख केला की बीटी वांग्याबद्दल असं झालं की चाचण्यांना आधी परवानगी दिली, मध्ये स्थगिती दिली आणि ते दीर्घकाळ ते प्रकरण चालू आहे आणि कुठलाच मंत्री त्याच्यावरती ठोस भूमिका घ्यायला तयार नाही कारण त्यांना सगळ्या घटकांना खुश ठेवायचंय. तर हा प्रश्न रिसर्च पेक्षा सुद्धा पॉलिसीचा जास्त आहे असं नाही का वाटत? बरोबर आहे. शासन सरकार कुणाचाही असो, संशोधनाची दिशा ही फिक्स असली पाहिजे. तुम्ही अवकाशासंबंधीचं जे काही इस्रोचं जे संशोधन आहे हे आपण सरकार बदललं की ते बदलतो का धोरण? नाही बदलत. का त्यामध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट गेलेली आहे आणि इथे तर जीवन मरणाचा प्रश्न आहे. ऍग्रिकल्चर शुड बी गिव्हन टॉप मोस्ट प्रायोरिटी. कारण तुम्हाला नाहीतर तुमच्या देशामध्ये शांतता तर आणणारच नाही, पण लोक भुकेने मरतील जर तुम्ही ऍग्रिकल्चरकडे दुर्लक्ष केलं तर. विशेषतः नवीन वाहन, संकरित वाहन जे काही तुम्हाला पाहिजे आहे तुमची गरज भागवण्यासाठी. आणि एवढंच नव्हे तर इव्हन फॉर एक्सपोर्ट भारताची ती तेवढी कुवत आहे की आपण पुष्कळ मोठ्या प्रमाणावर ऍग्रिकल्चर मधून फॉरेन एक्सचेंज मिळवू शकतो. हे आपल्या शेतकऱ्यांनी गेल्या काही वर्षात दाखवून दिलेलं आहे, विशेषतः हॉर्टिकल्चर सारख्या याच्यामध्ये. तर या दृष्टीने संशोधनाची दिशा ही ठरलेली पाहिजे आणि त्यासाठी आवश्यक ते फंडिंग केलेलं असलं पाहिजे. म्हणजे सरकार बदललं तरी त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होता कामा नये. आपण म्हणतात तसं बीटी वांग्यावर काही दिवस त्यांनी बंदी आणली आणि आता 9 राज्यांना परवानगी दिली. म्हणजे 9 राज्यांनी आता त्या चाचण्या घ्यायचं ठरवलं आणि ते चाचण्या घेणार आहेत. तर ही जी काही 4-6 वर्षामध्ये गेली ही गोष्ट काही फार चांगली नाहीये. तुम्ही आता उल्लेख केला की शेती हा जीवन मरणाचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे त्या प्रायोरिटीने याचा विचार केला पाहिजे. परंतु सरकारला खरंच असं वाटतं का की शेती हा जीवन मरणाचा प्रश्न आहे? कारण ह्याच्या आधीच्या सरकारमध्ये राज्यात कृषी मंत्री होते तर त्यांचं म्हणणं असं होतं की देशात अन्नधान्याचा पुरेसा साठा आहे आणि आपल्याकडे कमी पडलं तर आपण परदेशातून पण आयात करू शकतो. त्याच्यामुळे इथल्या शेतकऱ्यांनी पिकवलं काय किंवा न पिकवलं काय फारसा फरक पडणार नाही. आणि त्यांच्याच पक्षाचे केंद्रातली जी लोक होती त्यांचंही म्हणणं असं होतं की आता पण ह्याच्यावर जास्त लक्ष द्यायची गरज नाहीये कारण जगामध्ये अनेक ठिकाणी खूप प्रमाणात पीक उत्पादन होतंय आणि आपण जे गरजेचं आहे ते आपण आयात करू शकतो. परंतु आज करोना नंतर मात्र त्यांची भाषा बदलली. करोनाचं संकट आल्यानंतर त्यांना आपली जी सेल्फ सफिशियन्सी आपण खूप प्रयत्नपूर्वक अचीव केली त्याचं महत्व आता त्यांना कळतंय. परंतु एकंदर शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन असा असल्यामुळं शेतीमधलं जे संशोधन आहे, जे रिसर्च आहे त्याच्याबद्दल खूप अनास्था दिसते आणि त्याचं जे प्रत्यंतर आहे ते ह्याच्यासाठीचं जे फंडिंग आहे त्याच्यामध्ये दिसतं. हे सगळ्यात लिस्ट प्रायोरिटी बजेटमध्ये जर बघितलं तर शेतीबद्दलची रिसर्च आहे त्याला दिलेली दिसते. कुठल्याही अर्थमंत्र्याचं तुम्ही भाषण बघितलं तर शेतीबद्दल बाकीच्या गोष्टींबद्दल ते खूप सारं बोलतात, परंतु रिसर्च बद्दल मात्र ते एकतर बोलतच नाहीत आणि ज्या काही तरतुदी असतात त्या खूप तोकड्या असतात. मग असं असेल तर ह्याच्यामध्ये आपण कशी प्रगती करू शकतो? खरं आहे, आपण म्हणता त्यात काही गैर नाहीये. बऱ्याच वेळेला असं होतं की तुमच्याकडे सेल्फ सफिशियन्सी असल्यामुळं त्याचं गांभीर्य तेवढं तुम्हाला वाटत नाही त्या गोष्टीचं.
पण शेती ही गोष्ट अशी आहे की असं नाही की ते स्विच ऑन स्विच ऑफ, तुम्ही ऑन केलं की लागलीच तुमची भरभराट होईल आणि ऑफ केलं की ते थांबेल, असं नाहीये. ऑफ केल्यावर ते थांबेल, पण थांबल्यानंतर त्याचे दुष्परिणाम जे होतील हे पुढे अनेक वर्ष तुम्हाला ते भोगावे लागतील. त्यामुळं यातली कंटिन्युटी संशोधनातली ही अतिशय गरजेची आहे. आणि तुमच्याकडे जर एक्सेस प्रोडक्शन झालं तर तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. पुष्कळशा देशांना तुमच्याकडून आयात करायला हवी आहे, त्याचा आपण वापर केला पाहिजे. आणि जसं इतर उत्पादनांमध्ये आपण काही खरं म्हणजे तसं काही फार आपण एक्सपोर्ट करत नाही. बऱ्यापैकी शेतीमधून एक्सपोर्ट आपण करतो आहोत, विशेषतः हॉर्टिकल्चर प्रोडक्ट्स असतील किंवा ॲन्युअल प्रोडक्ट्स असतील. त्याचप्रमाणे गहू तांदूळ असेल आणि अगदी सांगायचं झालं तर कडधान्यासारख्या पिकामध्ये देखील आपण मोठ्या प्रमाणावर एक्सपोर्ट करू शकू. कारण यापुढे तुम्हाला व्हेजिटेबल प्रोटीन्सची गरज ही दिवसेंदिवस वाढणार आहे. जगामध्ये याचा अवेअरनेस आलेला आहे आणि त्यामुळे पुष्कळसे फॉरेनर्स आता प्युअर व्हेजिटेरियन व्हायला लागलेले आहेत. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये आणि आपण हे दाखवून दिलं आहे की आपण जर योग्य प्रकारे सगळ्या सुविधा पुरवल्या किंवा योग्य भाव शेतकऱ्यांना जर मिळाला तर निश्चित पाहिजे त्या पिकाचं पाहिजे तितक्या प्रमाणात आपण उत्पादन करू शकतो. हे फक्त कांदाच करतो असं नाही, तर म्हणा त्या पिकामध्ये आज आपण उत्पादन वाढू शकतो. पण त्यासाठी दीर्घकालीन धोरणाची गरज आहे, धरसोड नको. सर, याच्यामध्ये तुम्ही आता उल्लेख केला की आपण व्हेजिटेबल प्रोटीनचं जे महत्व आता वाढत चाललंय त्या दृष्टीने आपण कडधान्य पिकामध्ये आपल्याला खूप मोठी संधी आहे. आणि कडधान्य पिकांच्या रिसर्च बद्दलचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये आपण एक सातत्य ठेवलंय आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसत आहेत. म्हणजे आताचे जर उत्पादनाचे आकडे आपण बघितले तर आपण विक्रमी उत्पादनाच्या दिशेने निघालोय आणि कडधान्य उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण होण्याच्या जवळपास आपण पोहोचतोय. तर ह्या सगळ्यामध्ये वैयक्तिक तुमचं पण एक कॉन्ट्रीब्युशन मोठं आहे की एकूण जे कडधान्य उत्पादनामध्ये वाढ झाली त्याच्यामध्ये हरभऱ्याचा वाटा खूप मोठा आहे, हरभरा उत्पादनाचा. तर हरभऱ्याचे वाण विकसित करण्यामध्ये तुमचा खूप मोठा रोल राहिलेला आहे. तर ह्या सगळ्या सिनेरिओकडे तुम्ही कसं बघता आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जे कॉन्ट्रीब्युशन केलंय त्याचं नेमकं तुम्हाला काय वाटतं आता? साधारणतः 74-75 मध्ये आपण सुरुवात केली काम करायला आणि सुरुवातीला तर काही नव्हतं, म्हणजे संशोधन काही राहुरीला नव्हतंच. थोडंफार होतं ते बदनापूरला कडधान्याचा एक प्रकल्प ऑल इंडिया कोऑर्डिनेटर प्रोजेक्ट होता आणि त्यानंतर एक अकोल्याला एक सब सेंटर दिलं होतं. राहुरीला काही सुविधा नव्हत्या. पण MS पवार साहेब कुलगुरू असताना त्यांनी कडधान्यावर आपण संशोधन केलं पाहिजे म्हणून काही 1-2 पोस्ट इकडं निफाडवरून वगैरे पूल करून आपण संशोधनाला सुरुवात केली. आणि सुरुवात केली ऍक्च्युली डॉक्टर नेरकर साहेबांनी. 1 वर्षभर ते तिथे होते आणि ते परभणीला गेले. पण त्यानंतर माझी तिथे नेमणूक झाली. मग तिथून मी ते संशोधन म्हणजे मग राज्य पातळीवरून आपण एक प्रकल्प मिळाला. आपलं काम बघून मग ICARने आपल्याला परत सब सेंटर दिलं. मग ते काम पाहून आणि मला ज्या वेळेला प्रमोशन होऊन मी बाहेर पडण्याची शक्यता आहे पाहिल्यानंतर त्यांनी परत प्रोफेसरची पोस्ट तिथे क्रिएट केली. आणि एवढं केल्यानंतर परत मी इंटरनॅशनल काही प्रोजेक्ट्स आणले. स्वतः मी ऑस्ट्रेलियामध्ये 1 वर्षभर गेलो, तिथे हरभऱ्यावरच काम केलं. सांगायला हरकत नाही की माझं MSc ला पण मी हरभऱ्यावर काम केलं, माझं PhD पण हरभऱ्यावर झालं. माझे एकूण 38 विद्यार्थी झाले MSc आणि PhDचे. त्यातले बरेचसे बहुसंख्य हे हरभऱ्यावर किंवा कडधान्य पिकांवर आहेत. आणि त्यानंतर जगभरातून जे मॅकने फाउंडेशननी अमेरिकेच्या एक काही फंडिंग ऍग्रिकल्चरला करायचं ठरवलं, ऍग्रिकल्चर रिसर्चसाठी. जगभरातून 450 प्रोजेक्ट सबमिट झाले. त्यात आपण हरभऱ्यावरच प्रोजेक्ट दिला. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी आणि मी असं मिळून तो आम्ही प्रोजेक्ट दिला होता. त्या 450 मधून 9 प्रोजेक्ट फक्त त्यांनी मंजूर केले. त्याच्यामध्ये आपला प्रकल्प होता. आणि हा प्रकल्प म्हणजे ज्यावेळेला मी कडधान्य पैदासकर हे पद सोडलं, विभाग प्रमुख झालो किंवा डायरेक्टर ऑफ रिसर्च झालो, त्यावेळेला हा प्रकल्प मंजूर झाला. त्यानंतर तो 11 वर्ष राहिला. त्यामुळे मला कडधान्यामध्ये एकूण काम करायची संधी जवळजवळ 30-35 वर्ष, म्हणजे जेवढं वर्ष मी सर्व्हिस केली त्याच्यामध्ये मी कडधान्यावर संशोधन करू शकलो, इतर काही जबाबदाऱ्या जरी असल्या तर. याचा एक परिणाम नक्की असा झाला की आपण खूप चांगल्या जाती हरभऱ्यामध्ये विकसित केल्या. अगदी पहिली एक रिव्होल्युशनरी जात मी तयार केली ती फुले 5 म्हणून होती. अगदी उभट वाढणारा हरभरा
आणि तशा प्रकारचा हरभरा आपल्याकडे नव्हता, पण तो पाण्याला खूप चांगला प्रतिसाद द्यायचा. एका ट्रायलमध्ये मला दिसून आलं की काही बाकीच्या जाती चाफा वगैरे जुन्या जाती ज्या होत्या, हा 18 क्विंटल 19 क्विंटल 16 क्विंटल पाणी देऊन यायच्या. जास्त पाणी झालं तर ते सगळं उघळून जायच्या, कारण त्या रोगाला बळी पडायच्या. पण ह्या जातीनं मला 28 ते 80 किलो एवढं उत्पन्न त्यावेळेला दिलं होतं. मग मला असं वाटलं की आपण ही एक दिशा संशोधनामध्ये ठेवली पाहिजे. पुढे जाऊन असं दिसून आलं की मर रोगाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रामध्ये पुष्कळ मोठ्या प्रमाणावर व्हायचा. मग मर रोगामध्ये 2-3 प्रकारचे मर आहे, म्हणजे पाण्यात जास्त झालं तरी आहे, एकदम ड्राय रूट रॉट म्हणून एक आहे, कॉलर रॉट आहे आणि फ्युजेरियन विल्ट आहे. मग ह्या विल्टला रेजिस्टंट जाती आपल्याकडे असल्या पाहिजे म्हणून मी प्रयत्न केला. मग फुले 12 म्हणून एक 1989 ला मी एक व्हरायटी रिलीज केली. ही फुले 5 जी होती ही 1985 मध्ये 7 राज्यासाठी रिलीज झाली. म्हणजे राहुरी देशामध्ये राहुरी माहीत झालं लोकांना कडधान्य प्रकल्प त्या निमित्तानं, तर ते त्या फुले 5 व्हरायटीमुळे झालं. 7 राज्यांसाठी ती रिलीज झाली. नंतर मग खूप चांगली त्याच्यापेक्षाही सरस व्हरायटी मी विजय म्हणून 1993 ला रिलीज केली. विजय याचा अर्थच असा होता की इट वॉज व्हिक्टरी अगेन्स्ट विल्ट अँड ड्राऊट. तर आपल्याकडे असणारा एकंदरीत जे काही कोरडवाहू क्षेत्र हरभऱ्याखालचं हे लक्षात घेऊन कोरडवाहूसाठी चांगली जात असली पाहिजे. त्याचप्रमाणे उशिरा सुद्धा खूप पेरणी केली जाते. जशी सप्टेंबर पासून हरभऱ्याची पेरणी होते, ऑक्टोबरमध्ये होते, नोव्हेंबरमध्ये होते, डिसेंबरमध्ये होते. काही लोक कापूस काढल्यानंतर म्हणतात नाही नाही आम्हाला बियोडसाठी, किंवा ऊस काढल्यानंतर सुद्धा म्हणतात नाही बियोड तरी होईल, नाही काही आलं तर हरभऱ्याची पेरणी करतात. मग या वेगवेगळ्या अवस्थेत चांगल्या प्रकारचं उत्पन्न देणाऱ्या जाती शोधणं, मर रोगाला बळी न पडणाऱ्या जाती शोधणं, कोरडवाहू मध्ये चांगल्या येणाऱ्या जाती शोधणं आणि बागायतात येणाऱ्या जाती शोधणं, अशा प्रकारचा हा सगळा माझा कार्यक्रम चालू झाला. आणि तो मग सतत मी 20 वर्ष कडधान्य पैदासकार म्हणून काम करताना हे काम केलं. आणि एवढंच केलं नाही तर मी अनेक शास्त्रज्ञ घडवले. महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये काम करत असताना माझ्याकडे माझ्याबरोबर काम करणारे अनेक मंडळी, पुढे नंतर ते कोणी असोसिएट प्रोफेसर झाले, कोणी प्रोफेसर झाले, कोणी ICR मध्ये डायरेक्टर झाले. आणि अजूनही म्हणजे माझे विद्यार्थी अजूनही तिथं कार्यरत आहेत. त्यामुळे मी रिटायर झालो तरी मी बसून दिलेली जी घडी होती कामाची ती तशीच पुढे चालू राहिली. आणि सातत्याने आता तर 2 नवीन जाती आपण आता अलीकडे प्रसारित केल्या. एक विक्रांत म्हणून केली आणि एक विक्रम म्हणून केली. विक्रम ही मशीननी कंबाईन हार्वेस्टर, जसं आपण गहू काढू शकतो तसा हरभरा काढू शकतो. हे माझं 1992 मधली आयडिया होती की लेबर खूप लागतं हरभऱ्याला, तर ते कमी करण्यासाठी आपल्याला काय करता येईल, म्हणून मग असं उंच वाढणाऱ्या पण तेवढंच उत्पन्न देणाऱ्या, कुठल्याही इतर सुधारित जाती इतकं उत्पन्न देणाऱ्या अशा जाती काढणं. त्याला पुष्कळ वर्ष गेले, पण आता ती फायनली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ती तशा त्या जातीला सुद्धा आता प्रसारित केलं. तर ह्या सगळ्याचा परिणाम थोडा असा झाला की 1980 मध्ये हरभऱ्याखाली आपल्याकडे फक्त 4.10 लाख हेक्टर क्षेत्र होतं, 4,10,000. ते ह्या वर्षी म्हणजे गेल्या वर्षीच्या 19-20 मध्ये 23,21,000 एवढं पर्यंत वाढलं. म्हणजे 5.66%, 5.6% जवळजवळ क्षेत्र वाढलं. उत्पादकता 335 किलो होते 1980 मध्ये एका हेक्टरमध्ये. एकर नाही, एका हेक्टरमध्ये फक्त 335 किलो हरभरा निघायचा. तो गेल्या वर्षी 1118 किलो सरासरी महाराष्ट्राचं प्रति हेक्टरी एवढं उत्पादन झालं. आणि याचा परिणाम असा झाला की एकूण उत्पादन हे जे 1980 मध्ये 1,37,000 टन होतं ते 25,97,000 टन, 25,97,000 टन एवढं झालं. म्हणजे एकूण उत्पादन हे 18.96 पटीनं वाढलं. पट, टक्के नाही, म्हणजे 19 पट. कदाचित गेल्या या 30-40 वर्षामध्ये हे काही रेकॉर्ड असेल, मला माहित नाही, पण एवढं मोठ्या प्रमाणावर याचं उत्पादन वाढलं. याचं कारण हे की अशा प्रकारे कंटिन्युटी राहिली संशोधनामध्ये. मला पुष्कळ वर्ष तिथं काम करायची संधी मिळाली. आणि माझ्याबरोबर जी मंडळी होती सगळी, नवीन जाती काढणं हे काही एका माणसाचं काम नाही, त्याला टीम असते. त्याच्यामध्ये चांगला पॅथॉलॉजिस्ट लागतो, चांगला एंटॉलॉजिस्ट लागतो, चांगले ज्युनियर ब्रीडर्स लागतात. याचं मोठ्या प्रमाणावर बीजोत्पादन करावं लागतं. भारतामध्ये सर्वात जास्त डिमांड लीडरशिपचा विजय ह्या व्हरायटीला अनेक वर्ष राहिला, अनेक वर्ष. तसाच फुले 5 होता.
आणि ह्या जाती फक्त महाराष्ट्रामध्ये नाही, तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा मध्य प्रदेश असेल, कर्नाटक असेल, गुजरात असेल, इतर राज्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर लागवड झाली. आणि याचा एकूण परिणाम महाराष्ट्राचं तर कडधान्याचं उत्पादन वाढलं. किती कडधान्याचं उत्पादन व्हावं, गेल्या वर्षीचा आकडा तुम्हाला सांगतो की एकूण कडधान्याखाली सुद्धा 43 लाख हेक्टर क्षेत्र आलं आणि 40 लाख टन उत्पादन झालं. माझं हे ड्रीम होतं, खूप वर्षापासून मला असं वाटायचं की निदान 1 क्विंटल, एक टन तरी सरासरी उत्पादकता झाली पाहिजे. कारण ही सगळी पिकं कोरडवाहू पद्धतीने होतात. उशिरा पाऊस झाला की मूग उडदाचं उत्पन्न खूप कमी होऊन जातं. तुरीला बऱ्याच वेळेला उशिरा येणाऱ्या जाती असल्यामुळे शेवटी पाण्याचा ताण पडला की नुसत्या तुरकट्या शिल्लक राहतात. हरभऱ्याची परिस्थिती तशीच आहे. पण अशाही परिस्थितीमध्ये ही पिकं आज 40 लाख टन आपण कडधान्याचं उत्पादन केलं. आणि म्हणून तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की 2016 मध्ये जे आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्ष साजरं झालं त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून माझा खास सत्कार करण्यात आला. अर्थात मी एकटा नव्हतो, माझ्याबरोबर आणखीन एक 4-5 ब्रिडर होते, सबंध भारतातले खूप सिनियर माणसं होती, 80, 85, 90 वय असणारी सुद्धा काही मंडळी होती. अशा आमच्या 5 लोकांचा खास सत्कार करण्यात आला. तर ही एक आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्र आज कडधान्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं लिडिंग असं स्टेट समजलं जातं. महाराष्ट्राकडे खास लक्ष दिलं जातं. त्यासाठी लागणारं फंडिंग सुद्धा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून ICAR कडून येतं. तर अशा प्रकारे कडधान्यच नव्हे तर इतर पिकांमध्ये सुद्धा खूप चांगलं काम झालेलं आहे. संबंध भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कदाचित आपण घरकी रोटी काय म्हणतो, घरकी दाल मुर्गी दाल बरोबर हे जे आहे आपण आपलं पिकवतो आणि आपण आपलं वाढवतो म्हणून त्याचं आपल्याला महत्व वाटत नाही. हेच जर का तुम्हाला इम्पोर्ट करावं लागलं असतं, बाहेरून आणावं लागलं असतं, मग त्याची किंमत आपल्याला कळली असते की किती पैसा यासाठी मोजावा लागतो. आता गेल्या वर्षी शासनाने सुद्धा काही चांगली धोरणं राबवले. गेले 4-5 वर्षामध्ये आयात ड्युटी वाढवली. वाटाणा आयात करण्यावरची ड्युटी वाढवली जवळजवळ 50%. काबुली हरभऱ्यावरची ड्युटी वाढवली. त्यामुळं आपोआपच देशातील ह्या पिकांना चांगला भाव मिळायला लागला. तरी सुद्धा प्रॉब्लेम थोडासा काय होतो की हमी भाव आपण चांगले जाहीर करतो. जवळपास 5,000 रुपयाच्या दरम्यान आता हमी भाव आहे. तूर असेल, मूग असेल, उडीद असेल, हरभरा असेल. पण त्या दरानं खरेदी मात्र होत नाही. म्हणजे जरी 5,000 रुपये तुरीचा भाव तुम्ही ठरवून दिला तर मार्केटमध्ये खरेदी होते 3,500 रुपये, 3,800 रुपये. त्यामुळे तिथे तो मोठा फटका बसतो. तर याच्यासाठी एक तर शासनाने याचं खरेदी केलं पाहिजे आणि प्रोसेसिंग करून त्याचं विक्री केली पाहिजे. नसेल तर शासनावरही पुष्कळ मर्यादा आहेत, नाही असं नाही. त्यामुळे मी हे सगळ्या गोष्टी शासनाने केल्या पाहिजे असं म्हणत नाही. पण आपल्याकडे अशा जसं एक चांगलं उदाहरण विलास शिंदेंनी घालून दिले नाशिक जिल्ह्यामध्ये की त्यांनी अर्थात ते नगदी पिकावर काम करतात. द्राक्ष हे त्यांनी मुख्य पीक निवडलं आणि मोठ्या प्रमाणात त्याचा एक्सपोर्ट केल्यामुळं सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी ही नावावर व्हायला आली. अगदी 10 वर्षामध्ये आज ते 300-400 कोटीचा बिझनेस करतात. मी असं म्हणेल की लातूर सारख्या जिल्ह्यामध्ये की ज्या ठिकाणी कडधान्य मोठ्या प्रमाणावर पिकवले जातात किंवा मराठवाडा असंच म्हणा, मराठवाडा आहे, विदर्भ आहे, अमरावती आणि लातूर हे 2 विभाग आपले कमीत कमी बागायत क्षेत्र असणारे हे 2 जिल्हे आहेत. आणि त्यामुळे तिथं कडधान्याचं उत्पन्न फार मोठ्या प्रमाणावर होतं. का नाही अशी एखादी फार्मर प्रोड्युसर कंपनी पुढे यावी की त्यांनी फक्त कडधान्यावरच काम करायचं. कडधान्य पिकवणारे सगळे शेतकरी सभासद करून घ्यायचे, त्यांना त्यांचे शेअर्स घ्यायचे आणि अशा नावाची कंपनी तयार करायची एखादी कडधान्याची आणि निघालेलं कडधान्य सगळं प्रोसेसिंग करून, डाळ करून, ब्रँडिंग करून ते विकणे. आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आज आता त्यांनी हळूहळू सुरुवात केली. मागे आपण गहू किंवा ज्वारी वगैरे असं पब्लिक डिस्ट्रीब्युशन स्कीम मधून रेशनवरून हे धान्य पुरवतो. आता महिन्याला 1 किलो डाळ द्यायची पण ठरली आहे. मला वाटतं ते कुटुंबाला 1 किलो असे काहीतरी देणार आहेत. खरी गरज अशी आहे की प्रत्येक व्यक्तीला महिन्याला 2 किलो डाळ पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला प्रथिनांचा चांगला जर सप्लाय करायचा असेल आरोग्याच्या दृष्टीने तर माणसाला दिवसाला कमीत कमी 65-70 ग्रॅम डाळ लागते. म्हणजे तेवढी खाल्ली पाहिजे. म्हणजेच साधारणतः महिन्याला 2 किलो लागतात. महिन्याला 2 किलो म्हणजे साधारणतः 24 किलो वर्षाची झाली. याप्रमाणे जर तुम्ही डाळ आज तयार केली म्हणजे जर आणि
निदान 1 किलो मानसी महिन्याला जर डाळ तुम्ही जर सप्लाय केली तर तुम्हाला आहे याच्या दुप्पट उत्पन्न करावं लागेल. म्हणजे सांगायचा उद्देश असा की भारतामध्येच तुम्हाला डाळीला एवढा स्कोप आहे की तुम्हाला एक्सपोर्टचा वगैरे विचार आज करायची गरजच नाही. तुमच्याकडे जे कुपोषण आहे एवढा मोठ्या प्रमाणावर, हे कुपोषण जर थांबवायचं असेल तर तुम्ही डाळीचा सप्लाय केला पाहिजे. आता हे तांदूळ, गहू आणि ज्वारी, बाजरी हे पुष्कळ झालं, हे आहे तुमच्याकडे, पण कडधान्याचा सप्लाय जोपर्यंत होत नाही आणि त्यालाच जर बूस्ट द्यायची असेल, आज 25 मिलियन म्हणजे 25 दशलक्ष टन या दरम्यान आपण कडधान्यामध्ये आहोत. पूर्वी हे 14 दशलक्ष टन असायचं. पवारसाहेब कृषी मंत्री असताना जे काही आपलं अन्न सुरक्षा मोहीम वगैरे सुरू केली त्यावेळेला ते 14 वरून 18 वर गेलं, 18-19 अशा प्रकारचं. 2007-8 नंतर ते उत्पादन वाढलं. पण त्यानंतर पुष्कळ वर्ष आपण 2018 दशलक्ष टनावरच अडकलो होतो. पण आता 14-15 नंतर आता 16-17च्या दरम्यान जे काही धोरण आपण ठरवलं त्याच्यानंतर हे 23 दशलक्ष टनावर गेलं. पण परत आता गेले 4 वर्ष आपण 23-25, 23-24, 23 असं अडकलेलो आहे. मला असं वाटतं यातून पुढे जर जायचं असेल तर हे रेशनवर प्रत्येक दर माणशी निदान 1 किलो, खरं 2 किलोची गरज आहे, 1 किलो त्याचं त्यांनी मिळू दे, त्याचं त्यांनी खरेदी करू दे बाहेरून, पण निदान 1 किलो जर डाळ आपण जर सप्लाय करू शकलो तर आजच तुम्हाला कडधान्याचं उत्पन्न दुप्पट करता येईल. माझ्या दृष्टीने म्हणजे आता गव्हर्नमेंट यंत्रणा सांगते की आज आपण जवळपास सेल्फ सफिशियंट आहोत वगैरे, मला सेल्फ सफिशियंट वाटत नाही. याप्रमाणे जर तुम्ही आज डाळीचं कन्झम्पशन केलं तर आजच मिळेल आपल्याला 47 दशलक्ष टन कडधान्याची गरज आहे. आज आपण 25च्या दरम्यान आहोत, 25 आपण प्रोड्यूस करतोय, 23 ते 25 या दरम्यान. पण हे कडधान्य झालं, त्याची डाळ केली ना तर डाळीचं प्रमाण सांगता 65%, 70% भरतं. मूग, उडीद, तुरीची डाळ 65%च्या पुढे होत नाही, हरभऱ्याची थोडी जास्त होते, 80% डाळ होते. उरलेलं काय वायाला जात नाही, ते सगळं अॅनिमल फीड मध्ये जातं. मग या प्रकारे जर तुम्ही विचार केला, आज जर 2 किलो प्रमाणे माणसाचा जर विचार केला, 31 दशलक्ष टन तुम्हाला आज डाळ पाहिजे आणि 31 दशलक्ष डाळ जर करायची असेल तर 47 दशलक्ष टन तुम्हाला कडधान्य पाहिजे. म्हणजे हरभरा, तूर, मूग, उडीद वगैरे. मग त्याचा वाटाणा आला, त्याच्यामध्ये मसूर आहे, ही सगळी महत्वाची जी कडधान्य आहे याचं उत्पादन वाढवलं पाहिजे. हे वाढवलं तर याच्यात 2 फायदे आहेत. एक, शेतकऱ्याला 2 पैसे जास्त मिळतील, कारण आज कुठल्याही तृणधान्यापेक्षा कडधान्यामध्ये प्रॉफिट ऑन मार्जिन जास्त चांगली आहे. उत्पादकता कमी आहे हे खरं इतर पिकांच्या दृष्टीने, पण त्याला जो भाव आहे, आज भाव जो मिळतो आहे त्या भावाचा जर विचार केला आणि त्याला लागणारा खर्च, कमीत कमी खतं, कमीत कमी पाणी, कमीत कमी पीक संरक्षण, हे एवढ्या कमी गोष्टी लागत असून जर इतका चांगल्या प्रकारचं आणि 25% प्रथिन आहे. तुम्ही आज 1 किलो जर एखादं डाळ खाल्ली तर 25% म्हणजे त्याचा 250 ग्रॅम तुम्ही प्रथिन खाल्ल्यासारखं आहे. त्यामुळं ह्या सगळ्याचा जर विचार केला तर कडधान्याच्या संशोधनावर आपल्याला आणखीन भर द्यायला पुष्कळ वाव आहे आणि तो चांगल्या प्रकारे देण्याची गरज आहे असं मला वाटतं. जरा कडधान्यावर थोडं जास्त बोललो मला वाटतं मी. नाही, कडधान्यावरतीच बोललं पाहिजे, कारण आता कोरोना नंतर लोकांचं प्रोटीन इंटेक वरच लक्ष वाढलंय. भारतातली लोकसंख्या काही नॉन व्हेजिटेरियनला प्रेफरन्स देणारी नाहीये, त्याच्यामुळे आणि कडधान्यांवरती भर दिला पाहिजे. जरी नॉन व्हेज पाहिजे म्हटलं तरी ते परवडलंही पाहिजे. 500-600 रुपये किलोनी मटण किती लोक खाऊ शकणार तुमच्या देशातले? मग इथे 50-60 रुपये किलोचे कडधान्य घ्यायला लोकांना जर अवघड जात असेल तर 500 रुपये किलोचं मटण कसं खाणार आणि किती वेळा खाणार? कधीतरी आठवड्यातून, महिन्यातून एखाद्या वेळेला खाणं ठीक आहे, पण रोजच्या आहारात प्रथिनाचा सप्लाय प्रामुख्यानं हा आपल्याला कडधान्याकडूनच होणार आहे आणि म्हणून कडधान्यावर आपल्याला जास्त लक्ष द्यायची गरज आहे. कडधान्यावरती जास्त लक्ष द्यायचं, परंतु ह्याच्यामध्ये अडचण ही अशी वाटते की रिसर्चच्या बाजूने काही अडचण नाही. कारण तुम्ही जे आता सांगितलं की एक मोठी सक्सेस स्टोरी आहे की आपण पल्सेस मध्ये प्रोडक्शन इतकं वाढवलं आणि महाराष्ट्रापुरता विचार केला तर 19 पट उत्पादन आपण वाढवलंय आणि 5.6 पट क्षेत्र वाढवलंय. ही सगळ्यात मोठी सक्सेस स्टोरी आहे. म्हणजे स्वातंत्र्यानंतर जर आपण बघितलं की महाराष्ट्राची एक मोठं कॉन्ट्रीब्युशन काय किंवा ब्रेक थ्रू कॉन्ट्रीब्युशन काय, तर पल्सेस असं आपल्याला सांगता येईल. परंतु ह्याच्यामध्ये अडचण परत सरकारी धोरणांचीच आहे. कारण आता ते फक्त सेल्फ सफिशियन्सीच्या आम्ही जवळपास गेलोय असं सांगतायत, परंतु तुम्ही जे कॅल्क्युलेशन केलं त्याच्याप्रमाणे अजून आपण 40 ते 50% आपली तफावतच आहे, अजून तुटच आहे.
भारताचा विचार केला तर नक्कीच आहे. आणि पर कॅपिटा अवेलेबिलिटी आपण हे देश पातळीवरच करतो. नुसता राज्याचा विचार केला तर आपण आज मोर दॅन सेल्फ सफिशियन्सी कदाचित परिस्थिती आहे. पण उत्तर भारतामध्ये जे काही हरभरा पिकायचा पूर्वी, विशेषतः पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, वेस्ट बेंगाल ह्या राज्यांमध्ये इथलं खूप क्षेत्र कमी झालं, खूप मोठ्या प्रमाणावर कमी झालं. त्याची भरपाई आपण केली आहे महाराष्ट्राने. आणि महाराष्ट्राबरोबर आता थोडाफार आंध्र प्रदेश आणि कर्नाटक हे 2 राज्य पण आपल्या पाठोपाठ आहेत. आणि मध्य प्रदेश आहेच. मध्य प्रदेशामध्ये आधी पण आपल्यापेक्षा जास्त क्षेत्र आणि उत्पादन होतं, आजही आहे. पण दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की रब्बी हंगामामध्ये जी काही आपली पिकं आहेत, आता आणखी एक स्टोरी तुम्हाला सांगतो की हवामानातील बदल आपण म्हणतो, तर या हवामानातील बदलामध्ये देखील प्रगतीपथावर असणारं हे पीक आहे हरभरा. याच्याबरोबर करडई होतं. म्हणजे 1980चा जर विचार केला तर करडईचं क्षेत्र आणि उत्पादन हे हरभऱ्यापेक्षा जास्त होतं महाराष्ट्राचं. पण ते आज जवळजवळ नसल्या सारखं झालेलं आहे. माझ्याकडे आहे आकडेवारी, तुम्हाला सांगतो. हरभऱ्याचं क्षेत्र 4,10,000 हेक्टर होतं आणि करडईचं 4,80,000 होतं. हरभऱ्याची सरासरी उत्पादकता 335 होती, करडईची 383 होती. हरभऱ्याचं एकूण उत्पादन 1,37,000 हेक्टर होतं, 37,000 टन होतं. करडईचं 1,74,000 टन होतं. आज परिस्थिती अशी आहे की करडईचं क्षेत्र 4,80,000 वरून फक्त 39,000वर आलं. उत्पादन फक्त 21,000 टन आहे, लाख नाही. आणि उत्पादकता 548 आहे. हरभऱ्याचे आपण 1118वर गेलो. हे झालं करडई. दुसरं महत्वाचं पीक म्हणजे कदाचित पहिलं 1 नंबरचं आपलं रब्बीचं पीक जे आहे, रब्बी ज्वारी, त्याचं त्यावेळेला 34.51 लाख हेक्टर क्षेत्र होतं 80 मध्ये. ते आज झालं आहे 28.99. मध्ये 1 वर्ष तर 12 लाखावर गेलो होतं. पण 16-17 वर्ष वाईट होतं, सगळ्याच पिकांच्या बाबतीत वाईट होतं. ज्वारीमध्ये तो खूपच कमी झालं होतं. पण 17-18ला जे हायेस्ट आलं क्षेत्र ते 28.99, म्हणजे 15%, 16% क्षेत्र कमी झालं. उत्पादन वाढलं, उत्पादकता त्याची वाढली. पूर्वी आपल्याकडे 473 किलो सरासरी हेक्टरी उत्पादकता होती, ती आज 636 झाली. आणि त्यामुळं 16.34 लाख टनावरून आपण 18.42 वर गेलो. हरभऱ्यामध्ये 1,37,000 वरून 25,97,000 गेलो. ज्वारीमध्ये आपण 16 लाखावरून 18 लाखावर गेलो. म्हणजे काही फारशी प्रगती आपण करू शकलो नाही. गव्हाची परिस्थिती जवळपास तशीच आहे. 10 लाख हेक्टर क्षेत्र होतं, ते 11 लाख झालं, म्हणजे 5%नी वाढलंय. उत्पादकता वाढली, 863 किलो होतं, ती 1,657 किलो झाली. त्यामुळे एकूण उत्पादनामध्ये 102%, म्हणजे दुप्पट झालं. थोडक्यात म्हणजे काय की 9 लाख टनावरून 18 लाख टनावर आपण गव्हामध्ये गेलो. पण हरभऱ्याची स्टोरीच वेगळी आहे. म्हणजे रबीमध्ये हे सगळ्या पिकं, वास्तविक पाहता गहू हे पूर्ण बागायती पीक आहे आपल्याकडं. रबी ज्वारीचं मोठं क्षेत्र आहे आणि करडई पण आहे. पण ह्या सगळ्याच्या तुलनेमध्ये आज असं दिसून येतं की ह्या बदलत्या हवामानामध्ये जे काही आपल्याकडे तंत्रज्ञान विकसित झालं हरभऱ्यामध्ये, त्याचं हे सगळं त्याला श्रेय जातं की एवढ्या मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी ते ऍक्सेप्ट करणं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात त्याचा अवलंब करणं, हे खरं त्या संशोधनाचं वैशिष्ट्य आहे असं मी म्हणेन. पण कडधान्याच्या बाबतीत एक गोष्ट आपल्याला जाणवते की शेतकऱ्यांनी त्यांच्या परीने खूप प्रयत्न केले. हे पीक अडॉप्ट केलं, त्याच्या उत्पादन वाढवून दाखवलं, उत्पादकता पण एका मर्यादेपर्यंत वाढवली. आणि शास्त्रज्ञांनी पण खूप प्रयत्न केले की तेलबियामध्ये जी अडचण येते, तुम्ही आता करडईचा उल्लेख केला की जातीच नाहीत, नवीन वाणच नाहीत. त्याच्यामुळे मग शेतकऱ्यांना एकतर भाव नाही आणि त्या वाण नसल्यामुळे परवडत नाही. करेक्ट. तर ती गोष्ट कडधान्यामध्ये नाहीये. कडधान्यामध्ये शास्त्रज्ञांच्या प्रयत्नामुळे खूप चांगले वाण विकसित झाले. परंतु शेतकरी आणि शास्त्रज्ञ या दोन्ही घटकांनी याच्यामध्ये खूप चांगले प्रयत्न केले, त्याच्यामुळे आपण एका टप्प्यावरती पोहोचलोय. परंतु दुसऱ्या बाजूला आपण सरकारच्या धोरणांचा जर विचार केला तर सरकारची धोरणं ह्याला पूरक नाहीयेत. तुम्ही आता उल्लेख केला की पांढऱ्या वाटाण्याचा एक निर्णय घेतला, काबुली चण्याचा निर्णय घेतला, पण हे निर्णय आता घेतलेले आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये किंवा दुसऱ्या कारकिर्दीमध्ये हे निर्णय झालेले आहेत. पहिल्या कारकिर्दीचा जर आपण आढावा घेतला तर आपल्याकडं डिफिशियन्सी होती, म्हणजे तुरीचं उत्पादन खूप कमी झालेलं होतं. अशा वेळेस आपण उत्पादन वाढवायला प्रोत्साहन दिलं
आणि ज्यावेळेस विक्रमी उत्पादन झालं त्यावेळेस मात्र आपण खरेदी केली नाही, आयातीवरती बंधनं घातली नाहीत, निर्यातीसाठी प्रोत्साहन दिलं नाही, स्टॉक लिमिट उठवली नाही. आणि ह्या सगळ्या धोरणांचा परिणाम म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी ऊस म्हणून तूर केली ते शेतकरी मातीत गेले. खरंय. शेवटी आपण एका बाजूला म्हणतो की आपण क्रॉपिंग पॅटर्न बदलला पाहिजे, कडधान्यांकडे वळलं पाहिजे आणि आपण इतकी मोठी आयात करतो ती आयात कमी केली पाहिजे, आणि दुसऱ्या बाजूला सरकारी धोरणांचा सपोर्ट मात्र नाही. तुम्ही आता उल्लेख केला की शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन केल्या पाहिजेत मराठवाड्यासारख्या भागामध्ये. तर एक मोठी कंपनी आहे, त्या कंपनीने आपला एक प्लांट लातूरमध्ये टाकलेला होता, ते डाळ तयार करत होते पूर्वीपासून. परंतु ज्यावेळेस रेट वाढतात त्यावेळेस सरकार स्टॉक लिमिट लावतं. स्टॉक लिमिट लावलं की त्यांना इन्व्हेंटरी मॅनेज करता येत नाही. त्याच्यामुळे मग त्यांनी आपला जो प्लांट आहे तो लातूरमधून शेजारीच नेला, शेजारी म्हणजे कर्नाटकमध्ये. म्हणजे मग सरकारची धोरणं जर अशी असतील, आता त्यांनी अत्यावश्यक कायद्यामधून आता शेतीमाल वगळलाय, म्हणजे त्याच्यामध्ये काही बदल केलेले आहेत, त्याच्यामध्ये स्टॉक लिमिट आता ते लावणार नाही असं म्हणतायत. म्हणजे इथं मुद्दा येतो तो सरकारी धोरणांचा, की शेतकऱ्यांनी किती प्रयत्न केले आणि शास्त्रज्ञांनी किती प्रयत्न केले, परंतु सरकारची धोरणं जर अनुकूल नसतील तर ह्या सगळ्या प्रयत्नांवरती पाणी फिरलं जातं. तर ह्याबद्दल तुम्ही काय सांगा? काय होतं की सरकारने थोडस हे अज्ञानातून घडतंय असं मला वाटतं. योग्य माणसांचा सल्ला घेतला पाहिजे. शासन म्हणजे कोण? शेवटी मंत्री काही सर्वज्ञ असू शकत नाही, किंवा अगदी फॉर दॅट मॅटर पंतप्रधान काही सर्वज्ञ असू शकत नाही. त्या त्या विषयातले योग्य चांगली माणसं निवडून त्यांचा सल्ला घेतला पाहिजे. तुम्हाला सांगायला हरकत नाही, अन्न सुरक्षा अभियान ज्या वेळेला सुरू झालं त्याच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीवर मी होतो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या. ज्यावेळेला कडधान्य अभियान राबवायचं ठरलं, म्हणजे त्याच्यामध्ये माझा आग्रह होता की कडधान्यांचा समावेश करा, नुसता भात आणि गहू करू नका. भात गहू खूप झाला, कडधान्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. आणि पवार साहेबांना असं बोलल्यानंतर मला त्यांनी सांगितलं तुम्ही स्कीम तयार करा आणि पाठवून द्या. मी पाठवली, तशीच्या तशी स्कीम मंजूर झाली आणि त्या स्कीमचं नाव होतं गतिमान कडधान्य अभियान असं काहीतरी, म्हणजे ऍक्सिलरेटेड पल्सेस प्रोडक्शन प्रोग्राम, A3P असं नाव आहे त्याला. मराठीमध्ये आपण गतिमान कडधान्य उत्पादन कार्यक्रम अभियान असं काही होतं. तर ही स्कीम तयार करण्यामध्ये त्याचप्रमाणे एक कमिटी नेमली होती, एक टास्क फोर्स ऑन पल्सेस, त्याच्यामध्ये माझा अंतर्भाव होता. एक एक्सपर्ट ग्रुप ऑन पल्सेस म्हणून YK आलगांच्या चेअरमनशिप खाली ग्रुप तयार केला होता, त्याच्यामध्ये मी होतो. तर सांगायचं असं की योग्य माणसांचा जर तुम्ही सल्ला घेतला. आता सुरुवातीला या गव्हर्नमेंटने काय केलं होतं की मोंजापीक बरोबर काहीतरी करार केला, मला वाटतं मोंजापीक बरोबरच, आणि त्यांना इरिगेशनसाठी वगैरे सपोर्ट करून तिथं कडधान्य तयार करायचं आणि मग ते आपण इम्पोर्ट करायचं असा करार केला. हे यांची चूक यांच्या लक्षात आली की हे आपलं चुकतंय काहीतरी, कारण एवढं आपल्याकडे उत्पादन झालं त्या वर्षी तुरीचं आणि याचं की भाव वाढले, 200 रुपये किलो पर्यंत तुरीची डाळ गेल्यानंतर लोकांनी दुसऱ्या वर्षी खूप तूर केली आणि नंतर यांना ते झेपेना, म्हणजे जे खरेदी करू शकले नाही सगळी तूर, जी खरेदी केली ती व्यवस्थित ठेवू शकले नाही. तर असे जे काही प्रॉब्लेम आहेत त्याला शासनाने, एक मला चांगलं आठवतं की प्लॅनिंग कमिशन मधलेच एक ग्रस्त किंवा नीती आयोग आता म्हणा त्याला, एक जण असं म्हटलं की काय नाही उत्पादन झालं शेतीचं तर काही बिघडत नाही, तुम्ही मगाशी म्हटलं तसं काय 11% तर त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे किंवा 14% कॉन्ट्रीब्युशन आहे असं काहीतरी, आणि त्यामुळे त्यांनी काही फारसा इकॉनॉमीवर फरक पडणार नाही. हा माणूस हे विसरला की 130 कोटी लोकांचं पोट ह्या शेतीवर अवलंबून आहे. हे 130 कोटी लोकांपैकी 1 कोटी 10 कोटी लोकांचं तरी पोट तुम्ही भागू शकणार आहात का, भरू शकणार आहात का जर शेती पिकली नाही तर? तुम्हाला किती इम्पोर्ट करावं लागेल. तर अशा काही गोष्टी आहेत ह्या, म्हणजे दुर्दैवानं असं व्हायला नको, पण असं घडतात आणि त्यामुळे चुकीचे निर्णय किंवा करेक्ट निर्णय जो व्हायला पाहिजे ज्या वेळेला तसा तो होत नाही. म्हणून शेतीमध्ये खऱ्या अर्थानं ज्याला खूप समज आहे, चांगला अंडरस्टँडिंग आहे, जे लहान सहान गोष्टी प्रश्न जाणणारा माणूस आहे, अशा माणसाकडंच असं खातं असलं पाहिजे. त्यांनी हे ध्येय धोरण ठरवले पाहिजे आणि त्याला मंत्री गटांना किंवा मुख्यमंत्री असतील, प्राईम मिनिस्टर असतील, यांनी त्याला मान्यता दिली पाहिजे. म्हणजे त्या शब्दात, माणसाच्या शब्दाला तेवढं त्याचं वजन पण असलं पाहिजे त्या मंत्र्याच्या. नाही तर कुणालाच तर नको आहे, मग कुणाला तरी आपलं शेती खातं देऊन टाका आणि मग ते चालू राहतं काहीतरी, असा जो प्रकार मागच्या सरकारमध्ये घडला थोडासा केंद्रामध्ये, तर त्याचा परिणाम आपण जाणवला आपल्याला ती 5 वर्ष.
बरं. पण ह्याच्यामध्ये दोन्ही बाजूनी अवमूल्यन झालेलं दिसतंय. म्हणजे कृषी क्षेत्राचं नेतृत्व करणारं जे राजकीय नेतृत्व आहे त्यांना पण त्या पद्धतीचं उंची नाहीये, आणि दुसऱ्या बाजूला जी आपली रिसर्चची सगळ्यात मोठी संस्था आहे किंवा आयसीआरची इन्स्टिट्यूट आहे, हे सगळे हो. विद्यापीठ आहेत, त्यांचं जे काही नेतृत्व आहे ते सुद्धा त्यांच्या पुढे मान तुकवते. म्हणजे मागच्या सरकारमध्ये केंद्रात कृषी मंत्री होते राधामोहन सिंग, त्यांनी मध्ये खोळ काढली की आपण योगिक शेती केली पाहिजे, मंत्रोच्चार करून त्याचं पिकाचं उत्पादन वाढवता येऊ शकतं. तर आता कुठलाही शास्त्रज्ञ आहे तो त्यांना याच्यातला फोलपणा समजावून सांगू शकला असता की अशा पद्धतीची शेती ही शास्त्राला धरून नाहीये, आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस कृषी मंत्री एखादं विधान करतो त्यावेळेस ते देशाचं पॉलिसी म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. त्याच्यामुळे आधी आपण त्याची काही शास्त्रीय कसोट्यांवरती तपासून बघितलं पाहिजे. परंतु त्यांनी सांगितलं की तुम्ही याचे ट्रायल्स घ्या, आणि एका आयसीआरच्या रिसर्च स्टेशनमध्ये त्याचे प्रयोग सुरू होते योगिक शेतीचे. तर अशा पद्धतीने जर रिसर्च जर राजकीय ह्याच्या पुढे मान तुकवायला लागला तर मग जे पूर्ण आपण इतके दिवस जी काही प्रतिष्ठा कमवलेली आहे कृषी संशोधनाच्या ज्या एका इन्स्टिट्यूटनी, ती कुठेतरी मार खाते, आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला देशामध्ये जसे बघायला मिळतात तसे महाराष्ट्रामध्ये पण बघायला मिळतात. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की जे काही आपले कृषी विद्यापीठांचा जो काही एकंदर दबदबा होता इतके दिवस, तो आता मागच्या काही वर्षांमध्ये त्याला ओहोटी लागलेली अशी दिसते. तर ह्या निरीक्षणाशी तुम्ही सहमत आहात का? हो, दुर्दैवानं हो. कारण मी खूप जवळून विद्यापीठं बघितलेली आहेत, राज्यातली 4ही कृषी विद्यापीठं, आणि विशेषतः सर्व कुलगुरू. राहुरीला तर मी असं म्हणतो की खूप मोठं वरदान होतं की खूप चांगले कुलगुरू राहुरीला लाभले. MS पवारांसारखे, म्हणजे हरिश्चंद्र पाटील सुरुवातीला होते, समजा थोडे दिवस होते, पण MS पवार की ज्यांनी खरं फाउंडेशन घातलं या विद्यापीठाचं, आणि त्यानंतर AV जोशी. तर ह्या मंडळी, आणि मग पुढे दत्ताजीराव साळुंखे आले, पेरूर आले, डॉक्टर दुर्गे साहेब आले, किंवा तिकडे सुद्धा NGP राव सारखे कुलगुरू होते, गोपाळकृष्णन सारखे कुलगुरू अकोल्याला होते, प्रतापराव साळवीन सारखे अकोल्याला दापोलीला कुलगुरू लाभले. तर ही खरोखर ही मंडळी खूप व्हिजनरी होती आणि एक धमक असणारी मंडळी होती, शासनाला ठासून काही गोष्टी सांगणारी मंडळी होती, आणि त्यामुळे ही विद्यापीठ स्थापन झाली आणि चांगल्या प्रकारे चालली, चांगलं फाउंडेशन झालं. काय होतं की कुणाच्या तरी मर्जीनं म्हणा किंवा काय, असं तुम्ही एखाद्या पदावर आला आणि मग त्याला कसा विरोध करायचा किंवा त्याला आपलं म्हणणं कसं मांडायचं, हे एखादी गोष्ट स्टेटमेंट करताना खूप वेळेला लोक कचरतात. कसंही पाहता सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये याला वाव नाही, शिक्षणामध्ये याला वाव नाही. ज्या ठिकाणी तुम्ही शिक्षणामध्ये किंवा संशोधनामध्ये कच खाऊ धोरण घ्या, आणि ज्या माणसाला समजा फारसं त्यातलं कळत नाही पण तो अधिकारावर आहे एखाद्या पदावर म्हणून त्याचं तुम्ही जर ऐकून हो म्हणत असाल तर हे अक्षम्य गुन्हा आहे असं मी स्वतः समजतो. मी 2 कृषी मंत्र्यांच्या बरोबर खूप मला जवळून काम करावं लागलं, काम करायची संधी मिळाली मी असं म्हणेल. एक होते राधाकृष्ण विखे पाटील, की ज्यावेळेला ते कृषी मंत्री होते त्यावेळेला मी डायरेक्टर ऑफ रिसर्च होतो राहुरीला, आणि जॉईंट अग्रेस्को असेल किंवा आमच्या व्हिजिट त्यांची कधी असेल तर मला जे वाटतं ते मी अगदी स्पष्टपणे बोलत होतो. त्यांना ते आवडो न आवडो, काही वेळेला नाराजी पण व्यक्त झालेली आहे, नाही असं नाही. बाळासाहेब थोरात, ते मी कुलगुरू असताना ते स्वतः मंत्री होते, आणि त्यांना सुद्धा जर काही गोष्टी, पण एक मला हे करावं लागेल, म्हणजे मी आय डू अप्रिशिएट ह्या दोन्ही माणसांना, की जर माझं म्हणणं बरोबर असेल तर त्यांनी ते कधीच मुळीच काढलं नाही, त्यांनी त्याला सपोर्टच केला. मग ते विखे पाटील असतील किंवा बाळासाहेब थोरात असतील, आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न केला, आणि विद्यापीठाच्या बाजूने त्यांनी नेहमी बाजू मांडायचा प्रयत्न केला. शासनामध्ये असेल, शेतकऱ्यांमध्ये असेल, कुणी शेतकरी जर म्हटलं की काय विद्यापीठाने काय केलं तर बाळासाहेब थोरात यादीच वाचून दाखवायची की ऊसाची 86-032 कुणी काढली, 265 कुणी काढली, डाळिंब कुठलं करतो बाबा, भगवा करतो का ते कोणी दिलं, भाताची काय तू कुठले सह्याद्री हायब्रिड केलं का ते कोणी काढलं, कॉटनची काय ते अमुक येण्याचे 44 कोणी काढली. म्हणजे आमच्या बरोबर त्यांचा एवढा घनिष्ठ संबंध आला की ह्या सगळी टेक्नॉलॉजी त्यांना 4ही विद्यापीठाची माहीत झालेली होती, आणि ते शेतकऱ्यांना सांगायचे की असं आहे. त्यामुळं आपल्याला जर माहित नसेल तर उगीच अशा प्रकारे स्टेटमेंट करून टीका करू नका, पांढरे हत्ती वगैरे असं म्हणणं बरोबर नाहीये. हे स्वतः ज्यावेळेला मंत्री सांगायचे,
साहजिकच आहे, लोकांचा पण आपल्याला चांगला सपोर्ट मिळायचा, लोकांचे आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायचा. एक चांगली गोष्ट झाली होती सुरुवातीला, म्हणजे त्या एक कामाचंच ते हे म्हणा, स्ट्रॅटेजी म्हणा. मी कुलगुरू झाल्यानंतर पहिल्याच वर्षी कृषी तंत्रज्ञान सप्ताह भरवला राहुरीला. मी फेब्रुवारीमध्ये जॉईन झालो आणि ऑक्टोबरमध्ये येतो, 10 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर असा 5 दिवसाचा कृषी तंत्रज्ञान सप्ताह केला आणि एक्झिबिशन भरवलं. 100 एकरावर खास डेमॉन्स्ट्रेशन लावले. तुम्ही कदाचित बघितले असतील, मला माहित नाही, पण अग्रवालची टीम त्यावेळेला जी होती, निशिकांत भालेराव वगैरे ही मंडळी सगळी आली होती आणि त्यांनी पण त्याला खूप प्रसिद्धी दिली. 3 लाख शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं त्या याच्यासाठी. आम्ही कोणाकडून एक पैसा घेतला नाही, फक्त तिथं रजिस्टर ठेवले होते की तुमचं नाव नोंदवा, तिथं आल्यानंतर नाव नोंदवा. तर इतक्या चांगल्या प्रकारचा उपक्रम ज्यावेळेला शेतकऱ्यांनी येऊन पाहिला, तर मला अगदी लोक सांगायला लागले, रात्री 12-12 वाजेपर्यंत थांबून लोक मला भेटल्याशिवाय जायचे नाही. आणि ते म्हणे, सर आम्ही इतक्या जवळ राहतो, शिर्डीला राहतो, पण आम्हाला माहित नव्हतं की विद्यापीठात एवढं काय काय आहे शिकायला, आम्हाला आज बघायला मिळालं. आणि कानाकोपऱ्यातून राज्याच्या लोक तिथं आले. तर अशा प्रकारचा जर तुम्ही अप्रोच ज्यावेळेला घेता आणि शेतकऱ्यांसाठी हे विद्यापीठ आहे असं ज्यावेळेला तुम्ही दाखवून देता लोकांना. किंवा दुसरं उदाहरण सांगेल की शेतकरी शास्त्रज्ञ मंच मी स्थापन केला आणि 2005 मध्ये, आणि वेगवेगळे क्लब तयार केले. प्रत्येक रिसर्च स्टेशनचा एक क्लब काढला, प्रत्येक शाळेचा काढला, कॉलेजचा काढला, आणि त्या भागातले 50 ते 75 शेतकरी मर्यादित हे त्याला अटॅच केले. आणि हे दर महिन्याला हे सगळ्या शेतकऱ्यांकडे आलटून पालटून ही सगळे लोक, त्या संशोधन केंद्रावरले सगळे शास्त्रज्ञ आणि हे सगळे शेतकरी ते जायचे प्रत्येकाकडं, आणि त्या ठिकाणी चर्चासत्र घडायचं, काय असतील ते प्रश्न सोडवायचे, फार्मर व्हिजिट करायची. आमची जी नवीन तंत्रज्ञान विकसित झालं असेल, नवीन व्हरायटी असेल एखादी, किंवा ठिबक संबंधीचं असेल, प्लॅन प्रोटेक्शनचं असेल, याचे प्रयोग फ्रंटलाईन डेमॉन्स्ट्रेशन म्हणून जे असायचे, आद्य आद्य प्रात्यक्षिके वगैरे, हे ह्या शेतकऱ्यांकडे घ्यायचो आम्ही. म्हणजे मी तसं करायला लावलं लोकांना. सरकारचा कुठलाही एक पैसाही खर्च न करता, म्हणजे सरकारचा एक पैसाही न घेता, आहे ह्या शास्त्रज्ञांची स्ट्रेंथ वापरून आपण शेतकऱ्यापर्यंत गेलो. आणि आजही शेतकरी त्याचं नाव घेतात आणि आजही त्यांना असं वाटतं की ही अशा प्रकारची योजना ही सातत्याने पुढे चालू राहिली पाहिजे. तरी असा अप्रोच जर घेऊन तुम्ही केला तर आपोआपच जनमानसामध्ये विद्यापीठाविषयीची भावना चांगली राहते. मिनिस्टर असतील किंवा राजकारणी मंडळी असतील, समाजकार्य असतील, त्यांची भावना चांगली राहते आणि त्या ठिकाणी कुलगुरूच्या शब्दाला पण महत्व त्यामुळे वाढतं. तर अशा प्रकारचा अप्रोच घेऊन पुढे जायला पाहिजे. ते होताना जरा दिसत नाही. म्हणून तुमच्या स्टेटमेंटची मला सहमत व्हावं लागतंय. आणि म्हणून काही उणिवा आपल्याला जाणवत आहेत, थोडंसं कुठेतरी ओहोटी लागल्यासारखी वाटते, तर ते एक त्याचं कारण आहे. जागा भरल्या नाही, फार मोठा प्रॉब्लेम झाला की मी रिक्रुटमेंट केली होती, मी व्हाईस चान्सलर पद सोडायच्या वेळेला खूप मोठ्या प्रमाणावर मी जवळजवळ एकंदरीत जवळजवळ 4700 पद होते, त्यातले 2200-2300 पद मी माझ्या काळात भरली होती. त्यानंतर माझं रिक्रुटमेंटच झाली नाही. म्हणजे त्यावेळेला जो कोणी माणूस एखादा असिस्टंट प्रोफेसर होता, तो असिस्टंट प्रोफेसर रिटायर झाला, असोसिएट प्रोफेसरचा तसाच रिटायर झाला, त्याला पुढे संधीच मिळाली नाही. नवीन मुलं एमएससी पीएचडी झालेले यंग जनरेशन जे यायला पाहिजे होतं युनिव्हर्सिटीमध्ये, ते आलंच नाही. म्हणजे आता कदाचित काही थोड्याफार इकडे पोस्ट भरले असतील अगदी रिसेंटली, पण फारसं काही झालंय असं मला वाटत नाही. तर तो एक फार मोठा सेटबॅक विद्यापीठांना बसलेला आहे. बरोबर आहे सर. आणि जर एकंदर पूर्ण राज्याचा जर विचार केला तर राज्याचा क्रॉपिंग पॅटर्न बदलण्याची गरज आहे का, आणि ते प्रॅक्टिकली शक्य आहे का? शक्य आहे. शक्य अशक्य काही नाही. आता फक्त कसा आता एक क्रॉपिंग पॅटर्न म्हटलं की पहिल्यांदा सगळ्यांच्या डोळ्यापुढे येतो तो ऊस येतो, बरं का, की 4% क्षेत्र 60% पाणी, हे एक गणित म्हणजे बोललं जातं. आता गणित पण तपासून बघायला पाहिजे. गणित पण तपासून बघायला पाहिजे. पर्यावरण आहे ते काही फार चुकीचं आहे असं नाही. कारण काय होतं, 12-14 महिन्याचं पीक असल्यामुळं आणि दरवर्षी तो उन्हाळी सीझन तो पूर्ण त्याच्यात काढावाच लागतो आपल्याला, त्यामुळं उसाला पाणी खूप लागतं, यात काही वाद नाही. अगदी सांगायचं म्हटलं तर 300 सेंटीमीटर पाणी उसाला लागतं नेहमीच्या पद्धतीनं दिलं तर, आणि तेच ठिबकवर दिलं तर 137 सेंटीमीटर लागतं. जवळजवळ 55% पाण्याची बचत आपल्याला ऊसामध्ये सुद्धा ठिबकच्या मार्फत करता येते. आज परिस्थिती अशी आहे की लोक ऊस का लावतात? एक तर त्याच्याकडे पाणी आहे म्हणून, ज्याच्याकडे पाणी नाही तो विचारच करत नाही. दुसरं असं की पाऊस झाला, अवकाळी पाऊस झाला
किंवा काढायच्या वेळेलाच पाऊस झाला नेमका, सगळं सोयाबीनचं वाटोळं झालं, मग उडीद हातातला गेला, बाजरीला कोंब फुटले, हा प्रकार नाही. रोग किडीचा तेवढा प्रॉब्लेम नाही, थोडा नाही, अजिबातच नाही असं नाही, थोडाफार आहे. पण डाळिंब घ्या, द्राक्ष घ्या, त्याच्यावर इतक्या फवाऱ्या करा, तितक्या फवाऱ्या करा, मार्केट रेट पहा, अमुक करा. त्याला एक ताशोड मार्केट आहे, कारखाना त्या भागामध्ये आहे, त्यामुळं ते तोडायचं वगैरे सगळं काम करून ते काही पैसे कट करतील ते करतील, पण ते घेऊन जातात. त्यामुळं एक प्रकारे लोकांना असं थोडंसं अश्युरन्स वाटतं. म्हणजे तुमच्याकडे पाणी आलं की तुम्ही पण पहिला चॉईस विचार करा, अरे ऊस लावूया काय, जरा 4 एकर 2 एकर तर करूया. म्हणजे ही एक टेंडन्सी आहे. आता याच्यातून मार्ग काढावा लागेल. आता बारमाही पिकं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे किती वर्ष आपण करू शकू हा मोठा प्रश्न आहे. समन्यायी पाणी वाटप हे एकीकडून हा प्रश्न आहेच आहे, की जिथं आहे तिथं इतकं आहे की ते सगळी पिकं पाण्याखाली जातात आणि जिथं नाही तिथं प्यायलाही पाणी नाही. तर हे काही फार चांगलं लक्षण नाही. तर ह्या ह्या पाण्यामध्ये हे पाणी सगळीकडे वळवून सर्व शेतकऱ्यांना निदान काही, सगळ्यांनाच काही ऊस लावता येईल असं नाही, किंवा तुमचा ऊस पार मोडून टाका आणि आम्हाला आमच्या तुरीला पाणी द्या असं म्हणणंही आम्हाला काही योग्य वाटणार नाही. तर हे पाणी त्या ठिकाणी तुम्ही वाचवलं पाहिजे. निदान निम्म पाणी आपण वाचवू शकतो. आणि निम्म पाणी जरी वाचवलं, माझं मत असं आहे की आज तुमचं जे 40 लाख हेक्टर पाण्याखाली महाराष्ट्राचं दिसते, हे तर आजच तुम्ही 100 लाख हेक्टर आणू शकता आजच. फक्त तुम्ही तिथलं हे पाणी तुम्ही दुसरीकडे वापरायला परवानगी द्या किंवा तिथं ड्रिप इरिगेशन करा. दुसरं असं की या पिकांमध्ये आंतरपीक घ्या. ऊस पूर्वी 3 फुटाची सरी करून आपण लावत होतो, आता 5 फुटावर गेले. 6 फुटावर जाणं कदाचित आणखी योग्य आहे. मग 6 फुटावर जर ऊस गेला तर पाणी त्या प्रमाणात कमी लागणार आहे. निम्म पाणी तसंही कमी लागणार आहे. 3 फुटाच्या ऐवजी 6 फुटावर सरी गेली. मधला जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये तुम्ही पूर्व हंगामी ऊसामध्ये बटाटा घेऊ शकता, कांदा घेऊ शकता, इतर भाजीपाला घेऊ शकता. मी तर म्हणेल हरभरा अतिशय चांगला येतो. मी करून बघितलेला आहे, शेतकऱ्याच्या शेतावर केलेला आहे. आणि 155 टन तुमचं हे 265 ऊस आणि 10 क्विंटल म्हणजे 1 टन हरभरा काढलेला आहे एका एकरामध्ये. तर ह्यासारखी पिकं जर तुम्ही तिथे घेतली, मग सोयाबीन, आता सोयाबीन रबीमध्ये येत नाही, आडसाली तसं आपल्याकडे कमी आहे, आडसालीमध्ये सोयाबीन घ्या, पण खरीप रबीमध्ये हरभऱ्यासारखं पीक घ्या किंवा हे बाकीचे भाजीपाला पीक घ्या. याच्यामधून 2 पैसे शेतकऱ्याला मिळतील, त्या पाण्याचा वापर चांगला होईल, एकूण उत्पादकता वाढायला मदत होईल. हा एक भाग. दुसरं की कंपल्सरी तुम्ही ड्रीप करा. ऊसाला ड्रीप शिवाय तुम्ही परवानगी देऊ नका. कसं करायचं, काय करायचं, आता हे शासनाचं आहे, त्याला पैसे लागणार आहेत, वेळ लागणार आहे, पण लागू दे. त्याला थोडंसं करायचं, हे काही लगेच एका वर्षात होणार नाही, 5 वर्षात होईल, 7 वर्षात होईल, काय लागायचं लागू दे. पण असं जवळजवळ तुम्हाला नियम करावा लागेल की आता फ्लो इरिगेशनवर ऊस करायचा नाही, ड्रिप करायचं. त्याला काही शेततळी करावी लागतील, कॅनॉलमधून डायरेक्ट ड्रिप कसं करणार, मोठमोठी तळी करावी लागतील, गावतळी करावी लागतील, त्यातून पाणी द्यावं लागेल मोजून. कदाचित तुम्हाला पाण्याची पट्टी त्याच्याप्रमाणे त्याला वसूल करावं लागेल. पाण्याची पट्टी बसवली की आपोआप पाणी मर्यादित दिलं जाईल. म्हणजे हरभऱ्याला सुद्धा उद्या जर तुम्हाला पाणी दिलं आणि तुम्ही जर मोकाट पाणी सोडलं तर ते परवडणार नाही ना हरभरा. तर त्याला सुद्धा आपल्याला कुठेतरी त्याला नियम आणि हे ठेवावंच लागेल. किंवा भाजीपाला असेल, फळपिकं असतील, ह्या सगळ्यांचा विचार करून आपल्याला क्रॉपिंग पॅटर्न बसवावं लागेल. मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये विशेषतः आज ज्या ठिकाणी तसं बागायती क्षेत्र कमी आहे, जिथं बागायती क्षेत्र आहे तिथं हाच पॅटर्न मी म्हणतो अशा प्रकारे आपल्याला करावा लागेल. तिथे आंतरपिकं करावी लागतील, तिथे ड्रिप करावं लागेल. जिथं नाही त्या ठिकाणी सॉइल वॉटर कॉन्झर्वेशन म्हणजे पाणलोट क्षेत्र विकासामधून जे काही आपण पाण्याचं तजवीज केलेली आहे, ह्या पाण्याचा सुद्धा वापर अतिशय काटेकोर झाला पाहिजे. 2च पाणी, ज्या ठिकाणी कॅनॉल पाणी नाही त्या ठिकाणी इतर पिकांना तुम्ही 2 पाणी द्या रबीच्या हंगामामध्ये, आणि दॅट इज इनफ टू डबल द यील्ड. तुम्हाला जर शेतकऱ्याचं तुम्ही दुप्पट करायचं आहे ना, तुम्ही त्याला फक्त पाणी द्या, 2च पाणी द्या. तुम्हाला हरभऱ्याचं उत्पन्न मी दुप्पट करून देतो, ज्वारीचं उत्पन्न दुप्पट करून देतो. जे काही पिकं असतील आपल्याला, इव्हन सोयाबीन किंवा हे असेल, आता जर खरीपामध्ये प्रोटेक्टिव्ह इरिगेशन जर गरज पडली, फारशी पडत नाही पण पडली, तर 1-2 पाणी दिलं तर ही सगळी पिकं जे जळून जातात ती सगळी पिकं तुम्हाला उत्पन्न देणार आहेत. त्यामुळं अशा दृष्टीने आपल्याला क्रॉपिंग पॅटर्नचा विचार करावा लागेल. मूग उडदाच्या बाबतीत सांगतो. सर एक शेव हा बरं सांगा. बोला सर, बोला बोला.
हा, मूग उडदाच्या बाबतीत एक प्रॉब्लेम असा आहे. आता हा विशेषतः लातूर वगैरे भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती ही पिकं घेतली जातात, कडधान्याची पिकं. तर किंवा जळगाव, धुळे वगैरे इकडे सुद्धा आहेत. तर ह्या पिकांमध्ये संशोधनाची अजून फार गरज आहे. जसं हरभऱ्यामध्ये संशोधन झालं, तेवढ्या प्रमाणामध्ये मूग उडदामध्ये संशोधन झालं नाही. 1-2 जाती काढल्या मी, पण एक फुले मूग 2 काढले, एक वैभव काढली, पावडरी मिळूला रजिस्टर असलेली. पण जर जूनमध्ये पाऊस पडला नाही किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये पेरणी करता आली नाही, त्याच्या पुढे जर गेलं तर या पिकांच्या उत्पादनामध्ये फार घट येते. म्हणून आता माझा आग्रह शास्त्रज्ञांना असा आहे की मूग उडदाच्या उशिरा पेरणीस योग्य असणाऱ्या जाती काढा. ही फोटोथर्मो इन्सेन्सिटिव्ह त्याच्यामध्ये आणावी लागेल. आणि सगळा जर्मप्लाझम जर आपल्याकडचा आहे, आज शेतकऱ्यांकडचा आपल्याकडचा, हा जर आपण असं लावत गेलो, जूनचा पहिला आठवडा, दुसरा, तिसरा, चौथा, जुलै, ऑगस्ट पर्यंत लावत जा, आणि त्याच्यामध्ये ज्या जाती चांगल्या वाटतील तुम्हाला, की अगदी जुलै अखेरला पेरलं तरी मूग उडदाचं उत्पन्न आम्हाला चांगलं येऊ शकलं, अशा जाती ज्या असतील त्यांना प्राधान्य द्या. भले इतर नेहमीच्या जातींपेक्षा त्यांची थोडी उत्पादकता कमी असेल, पण त्या सिच्युएशन मध्ये पेरण्यासाठी ती जात ही सर्वोत्तम असेल. तर अशा प्रकारचं संशोधन करायला पाहिजे. बदनापूरला तुरीवर फार चांगलं संशोधन झालेलं आहे. BSMR 736 वगैरे 853 हे तर झाल्या, पण आता तिथे दीपक पाटील म्हणून आहेत ग्रस्त, आणि 711 BSMR 711 आणि BSMR 716 अशा 2 जाती आहेत. ह्या दोन्ही जाती लवकर तयार होणाऱ्या आहेत. आणि सध्याच्या तरी मला वाटतं महाराष्ट्रामध्ये ज्या जाती आहेत तुरीच्या, त्यातल्या ह्या सर्वात चांगल्या जाती आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणावर त्याचं बीजोत्पादन करून त्याला आणखी पुढे नेलं पाहिजे, शेतकऱ्यांना त्या अवेलेबल करून दिल्या पाहिजे. सर, आता एक शेवटचा प्रश्न. बोला. तुम्ही कुलगुरू पदावरून निवृत्त झाल्यानंतर स्वतःच्या शेतीमध्ये पूर्ण वेळ लक्ष घातलं, डाळिंबाची बाग वगैरे केली, तर ते अनुभव कसे होते? कुलगुरू म्हणून काम करणं आणि शेतकरी म्हणून काम करणं, किती फरक आहे? एक आता हे बाग करण्याचा एक मुख्य उद्देश सांगतो तुम्हाला. मला काही त्यातून फार 2 पैसे जास्त मिळणार आहेत हा उद्देश नव्हता. कुलगुरू पद सोडताना असं तर एक वाटलं की आता काय करायचं, हा एक प्रश्न होता पुढे. तर मग आता करूया काहीतरी, गावासाठी काहीतरी करू म्हणून. मग तो जो भाग आहे, माझं गाव जे आहे तो सगळा पठार भाग आहे. कुठल्याही नदीचं पाणी, कॅनलचं पाणी तिथे येऊ शकत नाही. एका बाजूने गोदावरी खोरे आणि दुसऱ्या बाजूला कृष्णा खोरे, त्याच्यामध्ये आम्ही आहोत. तर मग शेततळ्याची योजना एक मला खूप चांगली आवडली होती. आणि मी कुलगुरू असताना अनेक ठिकाणी मी पाहिलं होतं, पिंपरी निर्मळला पाहिलं होतं, किंवा इकडे सोलापूरमध्ये पण काही गावांमध्ये मी पाहिलं होतं की शेतकऱ्यांनी अक्षरशः टँकरनी पाणी देऊन चांगलं डाळिंब आणलं होतं, किंवा शेततळी तयार करून त्याच्यावर डाळिंब चांगलं आणलं होतं. मग मी डाळिंब करायचं असं ठरवलं, आणि माझ्याबरोबर जवळजवळ 100 लोकांनी, म्हणजे माझं पाहून, माझ्याबरोबर लगेच नाही कोणी केलं, पण एक 6 महिन्यांनी मग काही 1-2-4 लोकांना वाटलं की नाही करूया, आता साहेब करतायत तर आपणही करूया. परत 1 वर्षभराने आणखी केलं, आणि जवळजवळ 100-150 एकर त्या 2-3 गावं आहेत. माझं गाव नळवणे, काटाळेवाडा, पळसपूर, शिंदेवाडी, आणि अशी 4-5 गावं जी आहेत, ह्या प्रत्येक गावामध्ये 10-5 शेतकऱ्यांनी डाळिंब केलं. आणि सगळ्यांचं माझ्यापेक्षा चांगलं आलं. कारण मी पुण्यात राहतो, मी आठवड्यातून 1 दिवस जाणार, तिथे एक माणूस ठेवला होता, तो बघायचा. आणि पुतणे 2 सर्व्हिसमध्ये आहेत, एक पुतण्या तिथे आहे, तो त्याची शेती करायचा. पण मग मला काही फारसं जमायचं नाही सारखं जाणं येणं. पण तरी 2-3 तरी किती 10 वर्ष म्हणा, आता 10 वर्ष डाळिंब केलं मी. खर्च निघायचा कसा बसा, फार काही त्यातून मला मिळालं नाही. पण माझ्यामुळे इतर लोकांना मी विचारत होता ना, किती झाले रे सर, ह्या वर्षी 9 लाख रुपये झाले, तुझे किती झाले रे, 5 लाख रुपये झाले. मग असं एकत्र येऊन काही चर्चा करायची, विद्यापीठातल्या लोकांना बोलवायचं, मग त्यांना मार्गदर्शन करायला लावायचं. मग अशा प्रकारचा तो उपक्रम असा राबवला. आणि ह्या वर्षी आता निर्णय घेतला, आता काही कोरोनामुळे मला जाणंही होत नाही, आता पुतण्या पण आता काही फारसं पाहू शकत नाही, तर मग आता ह्या वर्षी आम्ही डाळिंबाची झाडं काढून टाकली सांगायला हरकत नाही. आणि मग आता केली बाजरी आणि सोयाबीन, ती सगळी पावसात गेली. म्हणजे बाजरी काढून ठेवली आणि पूर्ण पाणी त्याच्यामध्ये टाकलं, सोयाबीन अजून काढायचंय, अशी परिस्थिती आहे शेतीची. शेतकऱ्याचं जे काही दुःख आहे त्याचा अनुभव तुम्हाला आला. हा, म्हणजे आता आधीपासून नाही होता, पण म्हणून हॉर्टिकल्चरकडे थोडंसं वाटलं की डाळिंब तिथे येऊ शकतं. आलं, लोकांचं चांगलं आलंय, नाही असं नाही. मला स्वतःला तितकं प्लॅन प्रोटेक्शन वेळच्या वेळी करणं, आणि ते खर्च खूप आहे. माणसं घरची पाहिजेत. डाळिंबाची डॉग जर करायची असेल, कुठलंही हॉर्टिकल्चर करायचं असेल, छाटणीला एका झाडाला 25-30 रुपये द्यायला परवडत नाही.
एक क्रेट डाळिंब तोडायला 15-20 रुपये मागतात. कसं परवडणार? म्हणजे त्याला जो भाव मिळाला पाहिजे. सुरुवातीला मला 80-90 रुपये भाव मिळाला. एक 2-3 वर्ष. नंतर तो 35-40 रुपयावर यायला लागला. 50 रुपये, 40 रुपये असं जायला लागलं. मग माझा जे काही थोडाफार जो खर्च एक्सेस खर्च असायचा, तो खर्च त्याच्यात भागेना. असं झालं आणि मग थोडंसं आपोआपच थोडंसं नकारात्मक भूमिका मग ती तयार होते, की नको हे काही आपल्याला झेपत नाही, आपल्याला काही आता परवडत नाही, असं होऊन जातं. त्याचं दुसरं कारण असं आहे, की मी तिथं राहत नाही, वैयक्तिक तिथं राहू शकत नाही. दुसरं असं की माझं त्याच्यावर डिपेंडन्स नाही ना. मला पेन्शन मिळते. पेन्शन मिळत असल्यामुळं मी माझ्या पेन्शनमधून खर्च करायचो. म्हणजे तिथलं लेबरचा वगैरे सगळा. त्यामुळे किंवा मग कुठेतरी नोकरी करून करायचो, अशी परिस्थिती होती. मी तुम्हाला माहिती आहे, मी ड्रायलँडला ॲडवायझर पण होतो 2-3 वर्ष. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला 1-1.5 वर्ष होतो. तर इकडे काम करून 1 महिन्यात जेवढे म्हणजे वर्षभरात जेवढे पैसे मिळायचे, ते पैसे सगळे त्या शेतीमध्ये जायचे. अशी परिस्थिती होती. धन्यवाद सर.